फुलून फुल हे गगन जायचे तुझ्या पुरती धरतो आहे आणि तुला हे पुसतो आहे घेशील काय तुझ्या. झालं, सुरुवात झाली आहे बॅटिंगला. म्हणजे वस्तुस्थिती आणि कविता दोन्ही असं पाठपाठ. सँडी मला तुझ्या मेंदूत घुसून एकदा बघायचं की काय चाललंय, कारण त्यांचं आडनाव रथ नाही, त्यांचं आडनाव स्वार असं आहे. म्हणजे खाऊन झाल्यानंतर ते उठले, माझ्याकडे आले आणि आम्ही तुमचे खूप फॅन होतो. आधी पोटोबा. म्हणजे आता मी खाली भाजी घ्यायला गेलो, सो त्याच्यामध्ये काय आहे, माझ्या बायकोला मेसेज केला होता, आमच्या लाडक्या कवीला रामागडी झालेला पावत नाही म्हणून. बापरे. म्हणजे दोन गोष्टी तुला पाहिजे तशा मी ऐकवल्या. आता माझा ऐक. नमस्कार, आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. लहानपणी आपण एक स्वप्न बघतो आणि आपल्याला माहीत नसतं ते पूर्ण होईल नाही होईल, पण जेव्हा आपण मोठे होतो आणि आपल्याला असं जाणवायला लागतं की कदाचित हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं, तर तेव्हा आपल्याला आनंद होतो की नाही मला माहीत नाही, पण आपण बधीर होतो, आपल्याला सुन्न वाटायला लागतं, आपल्याला कळत नाही की हे खरं आहे हे खरं नाही आहे. आणि तशी माझी अवस्था काल रात्रीपासून झाली आहे, कारण लहानपणी बघितलेलं एक संदीप खरे नामक व्यक्तीला भेटण्याचं स्वप्न आज माझं पूर्ण होत आहे. आणि फक्त भेटण्याचं नाही तर त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. संदीप दादा, मी तुझं खूप मनापासून स्वागत करते आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये. आणि हे स्वप्न किंवा हे जे वलय आहे ते फक्त माझ्यापुरतं नाही आहे, तर असं ते प्रत्येकाच्या बाबतीत होत आहे. म्हणजे आज आमचे कॅमेरा दादा आम्हाला म्हणाले की संदीप खरेंचा इंटरव्ह्यू आहे. अहो, मी त्यांच्यासाठी शूट केलं होतं, तर तेव्हा ते बोलत होते, तेव्हा मी त्यांची कविता अशी एका कागदावर लिहून घेतली आणि त्यांनी मला अच्छा. पटकन पाकिटामधली ही कविता त्यांनी काढून दाखवली आहे. आई ग. आणि मला असं झालं की काय आहे हे, काय आहे, म्हणजे हे वाव. खतरनाक आहे. आणि हे एका बिलावरती त्यांनी कविता तुमची लिहून हा, घेतली आहे. म्हणजे वस्तुस्थिती आणि कविता दोन्ही असं पाठपाठ. झालं, सुरुवात झाली आहे बॅटिंगला. सो मी तुझं खूप मनापासून पुन्हा एकदा फर्स्ट ऑफ स्वागत ऑल करते. थँक्यू व्हेरी मच. आणि मला खरंच इंटरव्ह्यू फार द्यावेत असं वाटत नाही मला, कारण मग तेच आपण बोलत राहतो आणि मग आपल्यालाच एक दिवस कंटाळा येतो आपला. तर तसं त्यामुळे मी ते अवॉइड करतो जास्तीत जास्त. पण तुझ्याशी किंवा तुझ्या जनरेशनशी बोलायला मला खूप आवडतं. फर्स्ट ऑफ ऑल अगदी मनापासून थँक्यू म्हणतो, फॉर्मॅलिटी काही नाही, कारण आता पुढच्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये आपण खूप इन्फॉर्मल बोलणार आहोत, राईट. त्यामुळे सुरुवातच फॉर्मल नाही करत आहे. मी अगदी मनापासून सांगतो आहे की तुमची पिढी मला आवडते, कारण ती एक नो नॉनसेन्स पिढी आहे. आणि आता काही भलं करू शकणारे कोणी असेल तर ती तुमचीच पिढी आहे. तर आणि असं लक्षात येतं ना की खूप काही विचारण्यासारखं आहे तुम्हाला, किंवा खूप काही चर्चा करण्यासारखं, शिकण्यासारखं, व्हेरी फ्रँकली. कारण आता माझ्या मुलीच्या निमित्ताने पण मी बघतो ना की द वे शी थिंक्स, ती ज्या प्रकारे विचार करते, काय म्हणतात की ज्या प्रकारे फार इमोशनल चिवडा करत नाही ती, सॉर्टेड असतो. सॉर्टेड असतं तुम्ही जास्त. सो मला ते आवडतं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यामध्ये पण तो एक कुठेतरी होता एलिमेंट. म्हणजे आता एक विचित्र मिश्रण आहे माझ्यामध्ये. बरं. म्हणजे एकीकडे एक अपसेंट माइंडेड असं पण माझ्यामध्ये आहे आणि वेळेला अतिशय चोख असा पण एक माणूस माझ्यामध्ये आहे की मी म्हणजे अनेकदा माझे मित्र हसतात मला की फोन करूया का असं म्हणल्यानंतर रिप्लाय देतो, पण एक 5 मिनिटात करतो, 10 मिनिटात करतो. तर मी सांगतो की 7 मिनिटात करतो. आणि कारण मी ते कॅल्क्युलेट केलेलं असतं की मला किती वेळ आत्ता मी करतो ते करायला लागेल. आणि मग मी सांगतो की 7 मिनिटात, मी 7 मिनिटात करतो. आणि जर का नसेल जमत तर मी 2 मिनिटं उशीर होणार असलं तरी त्याला कळवतो की सॉरी अजून 2 मिनिटं लागतील. तर हे थोडंसं जास्त प्रॅक्टिकल किंवा जास्त कॅल्क्युलेटेड असं पण एक एलिमेंट माझ्यामध्ये आहे. पण ॲट द सेम टाईम मी तुला म्हणलं नाही की असं माझंच एक मिक्सर चालू राहतो आतमध्ये. हो, म्हणजे कवी म्हटल्यावर किंवा कलाकार म्हटल्यावर आपण एक असं जनरलाइज करून टाकतो त्यांना की ते मेसीच असतील किंवा पसारा करणारे असतील किंवा ते जास्त तंद्रीत असणारे असतील काय.
पण तुझ्या बाबतीत मलाही असं जाणवलं की कालपासून आपण बोलतोय, कम्युनिकेट करतोय, आपण म्हणतोय की आपण कधी इंटरव्ह्यू करायचा, किती वाजता करायचा. तू प्रत्येक छोट्या गोष्टीचा अपडेट मला देतोयस आणि हे खूप नवीन आहे माझ्यासाठी, कारण तू एक सेलिब्रिटी आहेस ना. सगळ्यांसाठी तू एक सेलिब्रिटी आहेस. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींचे अपडेट देणं, नाव लक्षात ठेवणं, की जिच्यासोबत आपण इंटरव्ह्यू करतोय. या सगळ्या छोट्या गोष्टी असल्या तरी खूप मोठ्या वाटतात आम्हाला. मी इथे बसलेली असताना. सो हा जो बॅलन्स आहे, तो खूप मला जास्त इंटरेस्टिंग वाटतो आणि म्हणून कदाचित तू आमच्या पिढीशी थोडासा जेलप होतोयस कदाचित, किंवा तुला आमच्याबद्दल क्युरिओसिटी त्यामुळेच वाटत असेल. कारण आम्ही पण तसे काहीसे असेच आहोत, की हां. थोडेसे सॉर्टेड, थोडेसे मेसी, करेक्ट. सगळंच एकत्र आहे. पण आयुष्यावर बोलू काही असेल किंवा तुझे आणि कविता किंवा असे जे आता शोज होत आहेत, कसा साधारण रिस्पॉन्स असतो? म्हणजे तरुण पिढी सुद्धा आवडीने येताना हां. दिसते का? हो. आधी पहिला मी तुझा गैरसमज दूर करतो, की मला नावं वगैरे लक्षात राहत नाहीत. मी फार फार वाईट आहे त्या बाबतीमध्ये. सो आय फील प्रिव्हिलेज्ड. तुझं एक तर नाव चांगलं आहे पहिली गोष्ट. राईट. तर म्हणजे वेगळं नाव आहे, असं एथनिक नाव आहे तुझं. तर त्यामुळे ते लक्षात राहील. पण उद्या जर का 2 दिवसांनी समजा तुम्हाला भेटलीस, तर मी माझं पुन्हा बफर व्हायला लागेल, की काय आहे, काय आहे, काय? मी अतिशय वाईट आहे. नाव आणि अ, पत्ते, लक्षात ठेवणं. फोन नंबर्स, हम्म. धिस इज ऑल म्हणजे माझ्यासाठी सगळं ते हम्म. अ, इथे येतो कलाकार. हां, म्हणजे मी खूप आडनावं अशी बदलतो आणि मी त्याला खूप कॉन्फिडंट असतो. नावं बदलतो. त्यामुळे सलील मला नेहमी म्हणतो, की "तू घेतोस कशाला नाव मुळात?" मी म्हटलं, "अरे पण मी त्याला 100% शुअर असतो, की हेच यांचं नाव आहे म्हणून." आणि ते बरोबर सपशेल हो. चुकीचं ठरतं. म्हणजे अगदी परवाचा किस्सा आहे. हां. म्हणजे आदित्य आणि सलील इतके हसले त्याच्यावरती. हां. आम्ही दुबईला एक कार्यक्रम केला होता फार बरं. वर्षांपूर्वी. तर ते आम्ही कोणाकडे तिथे उतरलो होतो किंवा कोणी ऑर्गनाईज केला होता, अशी चर्चा चाललेली असताना मी सांगितलं, की त्यांचं आडनाव रथ होतं, रथ. हम्म. तर ओके. त्यावर दोघे इतके फुटले. "सँडी मला तुझ्या मेंदूत घुसून एकदा बघायचं आहे, की काय चाललंय?" कारण त्यांचं आडनाव रथ नाही, त्यांचं आडनाव स्वार असं आहे. सो बेसिकली असोसिएशन लक्षात आलं, की 2 शब्द आहेत काहीतरी आणि घोड्याशी संबंधित काहीतरी. घोड्याशी, युद्धाशी काहीतरी संबंध आहे म्हणून तर डायरेक्ट स्वार. हां, म्हणून ते डायरेक्ट रथ असं मी नाव सांगितलं. तर म्हणजे काय म्हणतात शॉर्ट टर्म मेमरी आहे माझी. हम्म. लक्षात राहते. अ, पण हे काही-काही प्रसंगांच्या बाबतीत नाही होत हम्म. किंवा काही-काही म्हणजे घटना माझं नाव जानकी काही-काही. होऊ शकतं थोडे दिवसांनी. तूच आत्ता खड्डा खणलायस. हा ऑप्शन देऊन तूच माझा आता ऑलरेडी कन्फ्युजनला सुरुवात केली आहे मी. ओके. तर मी तुझ्या प्रश्नाकडे वळतो. येस. अ, सगळ्यात पहिल्यांदा तर सिस्टमॅटिक असणं यात काही मला गैर वाटत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सेलिब्रिटी असणे किंवा न असणं या गोष्टी गैर लागू आहेत. सिस्टमॅटिक असावं मग ते सगळीकडेच आपोआप म्हणजे तुम्हाला उपयोगी पडत राहतं बरोबर. ती गोष्ट. सगळ्यांच्याच दृष्टीने बरी हम्म. असते. हम्म. म्हणजे मी शूटिंगला जातो अनेकदा. फार क्वचित असं होतं की तुम्ही तिथे गेल्यानंतर खरोखरच दिलेल्या कॉल टाईमला सगळे आले. शेड्यूलनी चालू झालं आहे. हम्म. मी तर अनेकदा म्हणतो की शूटिंगचे पैसे म्हणजे वाट बघण्याचे असतात, काम करण्याचे नसतात. तर या गोष्टी आहेत ना आणि मला इन जनरलच ती अनास्था जाणवते सगळ्याच क्षेत्रामध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये जाणवते आणि त्यामुळे बरेचदा लवकर जाण्याची शिक्षा मला मिळालेली असते बरेचदा. मग त्यांना काहीच त्याचं पडलेलं नसतं. म्हणजे दे आर कूल लाईक काय झालं असं एक ॲटिट्यूड असतो. एनिवे तर मी तुझ्या प्रश्नाकडे वळतो मगाच्या की आयुष्यावर बोलू काही किंवा आणि कविता. तर आयुष्यावर बोलू काहीची तो पत्रिकाच चांगली असं माझं मत आहे. माणसाची असते तशी कार्यक्रमाची पण असते. तर ते जेव्हापासून सुरू झाले ना, तर सुरुवातीला तर अक्षरशः म्हणजे आयुष्यावर बोलू काही भरतनाट्य मंदिरला आहे समजा. तर लोकांना वाटायचं फिरोदी आहे किंवा पुरुषोत्तम आहे. म्हणजे अशा प्रकारचा तरुणाईचा क्राऊड सगळा बाहेर असायचा. मग ते तरुणाईचा लाडका कार्यक्रम, मग तरुणांचा आवडता कवी, तरुणांचा आवडता गायक अँड ऑल दॅट. माझी पहिल्यापासून श्रद्धा होती की बेसिकली ना कविता किंवा गाणं हे कुठल्या एज ग्रुपचं नसतं. ते सगळ्या एज ग्रुपचं असतं. आपण पटापटा शिक्के मारायची घाई करतो सगळ्याच गोष्टींवरती. तर इव्हेंच्युअली आता तू बघशील तर त्याच्यामध्ये अगदी अगोबाई ढगोबाई तर तू लहानपणी ऐकलंच असशील. तर तिथपासून ते आजी आजोबांपर्यंत असा सगळ्या प्रकारचा क्राऊड येतो. आयुष्यावर बोलू काहीला तर तो असतोच. आणि कवितेचं कसं झालं आहे की ज्यांना कवितेमध्ये खूप इंटरेस्ट आहे
हम्म. तर असे लोक आवर्जून त्या कार्यक्रमाला येतातच. पण एक चांगली गोष्ट अशी झाली की वैभव काय किंवा मी काय, बेसिकली वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिल्या गेल्या आमच्याकडनं. हम्म. तर त्यामुळे असं होत नाही की बाबा कवितेच्या कार्यक्रमाला गेलो तर सगळं डोक्यावरनंच चाललंय, कंटाळा आलाय, जांभया देत आहेत, असं होत नाही. हम्म. कारण ॲट द एंड ऑफ द डे इट्स अ शो, राईट? बरोबर. म्हणजे तुम्ही लोक जर का त्यांचा वेळ देऊन येत आहेत, पैसे देऊन येत आहेत, तर तुम्ही स्टेजवर जाऊन तुमचीच कलंदरी करत बसा असं नाही आहे. हम्म. बरोबर, मग ती घरी करा. मग तुम्ही एकदा रंगमंचावर गेल्यानंतर त्याचे काही एथिक्स आहेत, त्याचे काही नियम आहेत, ते तुम्ही फॉलो करायला फॉलो पाहिजे. करायला पाहिजे. म्हणजे लोकांना तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की लोकांना जे पाहिजे तेच द्या. हम्म. लोकांचा अनुनय करा. मग त्यासाठी तुम्हाला जे सुचत नाही ते लिहा, तुम्हाला जे आवडत नाही ते करा, असं माझं म्हणणं नाही. ज्याला लांगुल चालन म्हणतात तसं मुळीच करू नये. हम्म. लोकांना तेही आवडत नाही, हे मी सांगतो. खरी गोष्ट आहे. तर त्यामुळे तुम्ही नॅचरल राहा, हम्म. पण डिसेंट राहा. हम्म. दुसऱ्याचा विचार करा. बरोबर. आपल्यापुरतं ठेवू नका हां, ते. म्हणजे मी आता कविता अनेक वर्ष लिहितोय. कदाचित एखादा माणूस पहिल्यांदाच कवितेच्या कार्यक्रमाला आला. हम्म. बरं, आपल्याकडे दुर्दैवाने असं आहे की 10वी नंतर जी काही 10-12 मार्काला कविता असते, ती झाली की कवितेचा संबंधच संपतो. राईट? मग पुढे आयुष्यातनंच कविता जाते मग नंतर. मग अशा परिस्थितीमध्ये जो कवितेच्या सतत टचमध्ये नाही आहे, ज्याचं कवितेचं सततचं वाचन नाही आहे, असा जेव्हा रसिक वर्ग समोर येतो आणि जो बहुतांश तसाच असतो, तसाच असतो. तर त्यांच्यावरती चिडायचं आहे का आपल्याकडनं ते कवितेकडे ओढले जावेत, कवितेविषयी त्यांना काही प्रेम वाटावं, या दृष्टीने आपण काही करू शकू, हम्म. हा विचार करून जेव्हा तुम्ही सादर करता, तेव्हा मग तुम्हाला ते इरिटेटिंग नाही वाटत. तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही ऐकवा, पण ते ऐकवण्याची एक पद्धत आहे. पद्धत असते. बरोबर आहे? म्हणजे 2 गोष्टी तुला पाहिजे तशा मी ऐकवल्या, हम्म. आता माझं ऐक. हम्म. बरं, ज्या 2 गोष्टी लोकांना आवडतात, दुसरं एक असं आपल्याकडे आहे की लोकप्रिय आहे ते वाईट असतं किंवा सवंग असतं. तर मला असं वाटतं की या गोष्टींना सारखं शिक्के मारण्याच्या पलीकडे ठेवल्या पाहिजे. हम्म. म्हणजे एखादी जर का कविता थोडीशी लाईट मूडची आहे हम्म. किंवा हास्यरस उत्पन्न करणारी आहे, तर ती लगेच सवंग नाही ठरत. बरोबर. कारण तेही सुचणं हा एक अवघड प्रकार असतो. खरी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कॉपीरायटिंगसारखं बसून कविता नका लिहू. तुमच्याकडे जे नॅचरली येतं आहे ते चांगल्या प्रकारे लोकांसमोर मांडणं. ते जर ऑनेस्ट असेल तर लोकांपर्यंत ऑनेस्टी पोचते. हम्म. तुम्ही कपडे कुठले घातले, तुम्ही लाईट किती लावले, तुम्ही मेकअप केला का नाही, या गोष्टी पहिल्या 5 मिनिटं असतात. नंतर तुम्ही लोकांशी कसं बोलताय, काय बोलताय आणि किती मनापासून बोलताय, तेच फक्त लोक बघतात. तर हे सगळं कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती मी बोलतोय म्हणून सांगतो की हे सगळं आम्ही केलं. म्हणजे केलं म्हणजे थोडक्यात आम्ही काही केलं नाही. आम्ही जसे आहोत तसेच राहिलो. तसंच राहिलं. माझी आई तर अनेकदा म्हणते, तू स्टेजवर अरे तू कसा असतोस घरच्यासारखा. म्हणलं दिस इज अ ह्यूज कॉम्प्लिमेंट ऍक्च्युली. हां, म्हणजे मी म्हटलं याहून मी असं असं नाहीच कुर्रेबाज वागू शकत सतत. म्हणलं आणि का वागायचं? म्हणजे असे काय तुम्ही हे म्हणजे अगदी काय काय म्हणतात तसं की मी काहीतरी आकाशातून पडलेला वगैरे असं काहीच नसतं ना. वी आर ऑल ह्युमन्स. मग जा ना शांतपणे स्टेजवर जा. तुम्हाला सुदैवाने तुमच्या एक स्टेज रंगमंच उपलब्ध आहे. गावोगाव लिहिणारे अनेक कवी आहेत. खूप चांगले लिहिणार आहेत. खरी गोष्ट. पण सगळ्यांना तो रंगमंच उपलब्ध होतो असं नाही. बरोबर? तुमच्या सुदैवाने तुमच्यावरती प्रेम करणारी मंडळी तुम्हाला भेटली, तुम्हाला असा एक रंगमंच उपलब्ध झाला. तर अगदी म्हणजे बेसिक भाषेत सांगायचं तर माजू नका. बी युअरसेल्फ, शांत राहा. छानपैकी कार्यक्रम करा, मजा द्या, मजा घ्या. मला असं वाटतं ऑडियन्स मधल्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपल्यातलंच कोणीतरी तिथे समोर बसलाय. ते तसंच आहे. मुळात वस्तुस्थिती तशी तशी आहे आहे. की मी खरोखरच तुमच्यातलाच इथे बसलोय. मला फक्त 4 शब्द लिहिता येतात तेवढाच फरक. बाकी मी तसाच आहे. तसाच चिडतो, तसाच वैतागतो, तसाच हसतो, तसाच खुश होतो. पण हे इतकं तसंच असून सुद्धा मी जसं मगाशी वलय हा शब्द म्हटले, मग हे तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे तुमच्या आजूबाजूचं एक वलय आहे हे तर तुम्ही प्लीज आता कन्सिडर करा की एक आहे. सो प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्यातलेच आहोत हे जाणवून देण्याचं पण एक वेगळं प्रेशर असतं का तुमच्यावर? कारण तुम्ही वेगळे जाणवत नसलात तरी तुम्ही वेगळे आहात लोकांसाठी. हो, हे बघ, मला असं वाटतं की अनेकदा लोक इमेज तयार करतात आणि ती राखण्याच्या प्रयत्नामध्ये धडपड करत करत थकून जातात. राईट? अगदी फ्रँकली सांगायचं तर मला
मी डिनाय नाही करत की लोक मला ओळखतात, पण यू शुड नो व्हॉट इज व्हॉट. ओके, मी कोणाला सेलिब्रिटी मानतो? मी लताबाईंना सेलिब्रिटी मानतो, मी चार्ली चॅप्लिनला सेलिब्रिटी मानतो, मी मायकल जॅक्सनला सेलिब्रिटी मानतो, अमिताभ बच्चन सेलिब्रिटी आहे. तर ते सेलिब्रिटी म्हणजे कसं झालं माहिती आहे का तुला, की एकदा उस्ताद झाकीर हुसेन त्यांचा इंटरव्ह्यू चालू होता. तर त्यांना जेव्हा उस्ताद म्हटलं तेव्हा ते म्हटले की काहीतरी फरक ठेवा. माझे अब्बाजान वाजवतात त्यांना तुम्ही उस्ताद म्हणता आणि मलाही उस्ताद म्हणता, तो ये नाही होऊ शकत. सी म्हणजे त्यातला जर का भावार्थ लक्षात आपण घेतला ना तर तोच सेन्स इथे आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही किती मोठे आहात किंवा काय आहात, राईट. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही साधे आहात असं दाखवू नका, बरोबर. म्हणजे सरोजिनी नायडू एकदा म्हटले होते की गांधीजींचा साधेपणा आम्हाला खूप महागात जातो. तर ते साधेपणा जो आहे ना, नाही म्हणजे मला ह्याच्यामध्ये बापूंवरती काही टीकाबिका नाही करायची. ते जे बोलले ते पाळणं म्हणजे महाकठीण काम आहे आणि ते एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे ते पूर्णतः. म्हणजे काही जी व्यक्तिमत्व ही कदाचित आपल्या आकलनात येऊच शकत नाहीत, जसे ओशो मला वाटतात, राईट, जसे मला बापू वाटतात. सावरकर पूर्ण आपल्या कवेत येतील असं कधी मला वाटत नाही. तर या गोष्टी आहेत ना, तर त्या त्यांच्या जागी खूप पूज्य आहेत. मी एक जस्ट उदाहरण म्हणून हे फक्त सांगितलं. तर साधेपणा हा दाखवायचा नसतो बेसिकली. मला असं वाटतं दाखवण्या पलीकडे आता तो मिरवतात. हां, म्हणजे आपणच सिम्प्लिसिटी इज द की. एक्झॅक्टली. मग आपणच जेवढा भाव करतो ना या सगळ्या गोष्टीचा, तर लोकांना नसतं काही अगं. म्हणजे दे कॅन सिम्पली से जा घरी म्हणून. ओके. पुण्यात तर नक्कीच. पुण्यात तर काय बोलूच नको. मी तुला एक किस्सा सांगतो. माझं एक आवडतं भेळीचं दुकान आहे. ओके. भेळेचं. मला खूप आवडतं आणि बरोबर अशी एवढीच जागा आहे, हां. मोठी नाही आहे. त्यांची कुठेही शाखा नाही. ओके. दुसरी गोष्ट, होम डिलिव्हरी ते देत नाहीत. सो त्या गावामध्ये जाऊनच तुम्हाला ते खायला लागते. ओके. आणि तिथे असा एक बसायला बाग आहे आडवा, त्याच्यावरती साधारण 8 ते 10 जण बसू शकतात आणि समोर एक बाग आहे त्याच्यावरती असे 4-5 जण बसू शकतात. तर या सगळ्या माहोलमध्ये बरं मी कुठेही जाऊन वाटेल तिथे जाऊन खातो. म्हणजे खायला मला प्रचंड आवडतं आणि माझा एकदम फेवरेट आहे. म्हणजे आता ते फार गोड आहेत ते काका. तर मी तिथे गेलो आणि नेहमीप्रमाणे ती गर्दी होती. सो मी ऑर्डर दिली आणि तिथे खात होतो मी उभं राहून आणि ते वाकावरती बसले होते काही जण. मग त्यांची भेळ खाऊन झाली. मग भेळ खाऊन झाल्यानंतर ते उठले, माझ्याकडे आले आणि आम्ही तुमचे खूप फॅन होतो. आधी पोटोबा. म्हणजे सी आता मला असं कोणी समजा असं दिसलं तर मी पटकन बसा ना असं म्हणेन. ॲटलिस्ट म्हणेन. तोपर्यंत ते एवढे अनोळखी चेहऱ्याने बघत होते माझ्याकडे, खाऊ दिसतो. सो ना हां, तर पुन्हा एकदा कमिंग बॅक टू द पॉईंट की म्हणजे आता मी खाली भाजी घ्यायला गेलो. सो त्याच्यामध्ये काय आहे, पण लोकांना ते खूप लोक भाऊ करतात कधी कधी त्याचा. माझ्या बायकोला मेसेज केला होता, आमच्या लाडक्या कवीला रामागडी झालेला पावत नाही. बापरे. कॅन यू बिलीव्ह? ओ माय गॉड. म्हणजे मी नाही पाठवणार तुला खाली. म्हटलं वेडी आहेस का काय उगाच काय. पण कशी ना लोकांची, म्हणजे हेच जर का एखादी बाई सेलिब्रिटी खाली गेली असती तर त्यांना हा प्रश्न पडला असता का? तुला काय वाटतं? हां, करेक्ट आहे. तिचं कौतुक झालं असतं. तिचं कौतुक झालं असतं. पण मग तेच पुरुष सेलिब्रिटी खाली गेल्यावरती त्याला रामागडी म्हटलं गेलं. रामागडी म्हटलं गेलं. बघ हे बघ, पुलंचा आणि सुनीताबाईंचा एक खूप किस्सा आहे. छान किस्सा आहे. तो एकदा सुनीताबाई भाजी चिरत होते, तर कोणीतरी आलं होतं की तुम्ही स्वतः भाजी करता? तर त्या म्हटल्या हो, आणि एक सांगू का, आम्ही जेवतो सुद्धा. सो एक असा एक सेगमेंट या बॉयज टॉकमध्ये असा ठेवतेय की आपण म्हणजे कविता, कवी, नाटक, इंडस्ट्री हे सगळ्याबद्दल बोलतोच आहोत, पण काही जेनेरिक प्रश्न असतात ना, तसे मला तुला विचारायचं आहे. एखादा त्या म्हणजे टेरिबली टायनी टेल्स नावाची एक ना मस्त छान साईट आहे, त्याच्यावर असे छोटे छोटे चुटकुले टाईप्स प्रश्न येत असतात. तर पहिला प्रश्न आज मी या सेगमेंटचा घेते की तुला जर सांगितलं की
पेरेंटिंग बद्दल एक नवीन लॉ बनवायचा आहे तुला, तर तू काय बनवशील? नवीन लॉ बनवाय नवीन लॉ बनवायचा अच्छा. म्हणजे तुझा तो असेल असा. सी मला स्वतःला खूप अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की लहान मुलांना ॲब्यूज करतात ते हम्म. बेसिकली. ओके. सो त्याच्या विरुद्ध जी आत्ता काही शिक्षा आहे ती वाढवून फाशी करता आली तर थेट फाशी. इतकं कडक केल्याशिवाय ते ते नाही लक्षात येत नाही होणार. आपल्याकडे दुर्दैवाने. पण म्हणजे का म्हणजे तुला असं काही तू बघितलंयस का, तुला इतकं ते हिट होतंय? मी बघितलं नाहीये, पण मला ना कोणीतरी असहाय्य आहे आणि कोणीतरी त्याच्यावरती त्याच्या मोठेपणाचा किंवा वयाचा फायदा घेऊन फायदा घेताय. सप्रेस करतंय हम्म. आणि त्या बिचाराला काही करता येत करता नाहीये येत ना. नाही. तर हे दृश्य मला खूप अस्वस्थ करतं. त्या पोरांना धड बोलताही येत नसतं, सांगता येत नसतं. तुम्ही घोडे एवढे वाढलात, तर तुम्हाला एवढं कळलं नाहीये की समोरच्याला तर त्याला बोलताही येत नाही, त्याला विचारही करता येत नाहीये. आणि यू आर जस्ट गोईंग ऑन अँड ऑन अँड ऑन. त्याला असं बोला, तसं बोला, मारा. हे माणूस असल्याचं लक्षणच नाही असं वाटतं मला. इनह्युमन आहात तुम्ही. खरं. कारण माणूस असणं म्हणजे संवेदनशील असणं असं मला वाटतं. तुम्ही जिथे संवेदनच हरवता आणि किती गोड पोरं असतात ती. पोरं असतातच लाड करायला बेसिक. त्यांना ठीक आहे सांगा तुम्ही 4 गोष्टी, संस्कार करा, या गोष्टी ठीक आहेत. पण मुळात वाईट तरी वागू नका कमीत कमी. चांगलं वागणं नाही आलं तर. कवीला अजून काय अस्वस्थ करतं? मला असंवेदनशीलता अस्वस्थ करते आणि फक्त कलेच्या बाबतीतली नाही आहे. ही माणसामधली असंवेदनशीलता मला अस्वस्थ करते आणि ती सगळीकडे दिसते. हम्म. म्हणजे मला अगदी खटकणारे इश्यू म्हणजे अगदी रस्त्यावरच्या ट्रॅफिकपासून आहे हम्म. आणि ते पुन्हा एकदा असंवेदनशीलतेचंच प्रतीक आहे. प्रतीक आहे. अस्वस्थ करणारी गोष्ट काय असते की आता आपल्याकडे हा ट्रेंड झाला आहे की जो चुकेल तो न चुकलेला ओरडणार, जो चुकेल तो न चुकलेल्याला चुकलेल्या. ओरडणार. कारण हम्म. तू गाडी चालवतेस आणि मध्येच तो असा आला सटक्कन, हम्म. तर तू ॲटलिस्ट ते म्हणशील ना काय हम्म. अरे. तर मला असं वाटतं की हे फक्त रहदारीचं आपण बोलतो आहोत की जो चुकेल त्याला कधीच चुकल्याची जाणीव नसते. हम्म. मागे बोलताना तू सांगितलंस की जेव्हा मुंबईवरनं तू पुण्याला आलीस त्यावेळेला तू मरता मरता वाचलीस, कारण तू नो एंट्रीतनं जात होतीस आणि यू आर नॉट एक्सपेक्टिंग की समोरनं एक माणूस येईल आणि तो जेव्हा धडकला तेव्हा तोच तुझ्यावरती ओरडला. जेव्हा तू विचारलंस की हा वन वे आहे ना, तर त्याने सांगितलं की असं काही नसतं. तर असं काही नसतं हे जे आहे ना, याला जोपर्यंत शिक्षा नसते ना हम्म. तोपर्यंत असं काही नसतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक बाबतीमध्ये आहे. गाडी पार्क करण्याच्या बाबतीपासून सगळीकडे आहे की दुसऱ्याचा विचारच नाही. सिम्पल गोष्ट आहे. मी बाहेर गेलो तेव्हा अनेकदा मला जाणवलं की दोघं जण समोरासमोर येत आहेत आणि चिंचोळी जागा आहे, जायला एका वेळी दोघांना नाही जाता येणार. हम्म. तर तिकडे दोघेही थांबतात, आपल्याकडे दोघेही पुढे धावतात. म्हणजे इतका सिव्हिक सेन्स तर मी एक्सपेक्टच करू शकत नाही की वन्स मी एका US ला कुठे आठवत नाही मला, हॉटेलमध्ये लिफ्टनी खाली जात होतो. हम्म. 10व्या मजल्यावरनं खाली जात होतो. तर 8व्या मजल्यावरती लिफ्ट थांबली बरं. आणि त्या माणसालाही खालीच जायचं होतं. हम्म. पण तो आत शिरता होता, ओ सॉरी असं म्हणला. बिकॉज मला 10व्यावरनं खाली जाताना त्यांनी 8व्यावरती दाबल्यामुळे लिफ्टला थांबायला लागलं. सो म्हणून तो आत आल्याला मला सॉरी म्हणला. राईट. तर इतकं तर मग सोडूनच देऊ नाही आपण. म्हणजे पण नुसतं एकमेकांशी गोड बोलणं, हसणं. तू नुसते रस्त्याने जाताना ऑब्झर्वेशन कर चेहऱ्यांची. वैतागलेले असतात. हम्म. ती गजल आहे ना, सीने में जरा नाक में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों. खरी गोष्ट. वैतागलेले. तू पब्लिक ट्रान्सपोर्टमधनं प्रवास कर, तुझ्याशी कोणी चांगलं बोलणार नाही. तू हॉटेलमध्ये जा, वेटर वैतागलेले असतील. तू कुठल्याही दुकानात जा, कपाळ राठे असतील. राईट. म्हणजे त्या माणसाने काही वाईट न वागता नुसतं चांगलं वागलं ना किंवा नुसतं नॉर्मल वागला तरी बरं वाटतं. तर ते नवीन आहे आपल्यासाठी. तर ते नवीन आहे आपल्यासाठी. अरे असं कसं झालं? या बसा काय देऊ. सी सर्व्हिस इंडस्ट्री आहे राईट. हम्म. तुमच्यावर कोणी बळजबरी नाही केली, तुम्ही तिथे जॉब करताय. मला असं वाटतं की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तिथे आवडत नसेल तर करू नका किंवा करावा लागला तर त्या जॉबला न्याय द्या. हम्म. मग तुमचं मानसिकता नका लक्षात घेऊ तिथे. हम्म. तुमच्या घरी भांडण झालंय म्हणून तुम्ही लोकांवरती येऊन गिराईकावरती राग काढायचा, दिस इज नॉट नाही दिसत डन. नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रात शिरलेलं राजकारण.
तो स्पोर्ट्स असू दे, साहित्य असू दे, सगळीकडे असू दे, सगळ्या ठिकाणी राजकारण्यांचं काही ना काहीतरी आहेच, कला क्षेत्रात पण आहे of course. सगळीकडे. हम्म. सो हे खूप डिस्टर्ब करणारी घटना आहे. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी की व्यवहारामधली प्रत्येक गोष्ट मी जे जगतो किंवा माझ्यासाठी जे जे काही चालू आहे हे सगळं राजकारणासाठी चालू आहे का काय? प्रत्येक गोष्टी एनकॅश करायची आहे का काय? प्रत्येक गोष्ट विकायची आणि प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट हवं आहे का काय? तुला असे आलेत अनुभव हो, तुझ्या बाबतीत? आपल्या सगळ्यांनाच हे अनुभव आहेत. हम्म. शिक्षणापासून, कलेपासून, क्रीडेपासून. तुमच्याकडे मेरिट आहे म्हणून आज तुम्ही येऊ शकाल का वरती? याची शंका पाहावी. असं आहे ते. म्हणजे चांगल्या आणि वाईटाची पारख. मलाही माहिती आहे की चांगलं आणि वाईट ही खूप सापेक्ष गोष्ट आहे. हम्म. पण ज्या प्रकारे बकालपणा समोर येतोय ते फक्त मला भीती वाटते, सांस्कृतिक भीती वाटते मला. आणि ती फक्त सांस्कृतिक नाही आहे, ही विचार करण्याची, वागण्याची, आयुष्य व्यतीत करण्याची पद्धत आहे. वपूंचं एक फार सुंदर वाक्य होतं की वेळीच तुमच्या मुलांना चांगल्या गोष्टी दाखवा, कारण कालांतराने ते स्पीड ब्रेकरला डोंगर म्हणायला लागतील. बापरे. राईट. वाव. तू बरीच उदाहरणं देतोयस मला, म्हणजे पु ल, वपू. ही आता हे माइलस्टोन्स आहेत आपल्या आयुष्यातले, आणि कवी किंवा कलाकार किंवा लेखक ह्यांना कायम प्रभावित असतात कोणतेही कवी किंवा लेखक, असं असं साधारण म्हटलं जातं. तुझ्यावर असा कोणाचा प्रभाव आहे का, किंवा तुला असं म्हटलं गेलंय का कधी की तुमच्यावर ना या कवीचा प्रभाव आहे असं आम्हाला वाटतं? मला असं कोणी म्हटलं नाही आहे. त्याची दोन कारणं. एक तर मला असं वाटतं की इतका स्टडी असलेली माणसंच कमी झालीत की माझ्यावर कोणाचा प्रभाव आहे त्यांना कळेल. आणि दुसरी गोष्ट की मी 4थी पासून लिहित आलो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव माझ्यावरती जे पडले असतील ते फिल्टर होत 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 जेव्हा मी बऱ्यापैकी लिहायला लागलो तेव्हा माझ्याच भाषेत लिहायला लागलो. बरोबर. हे लोक प्रभावित करणारच आहेत, म्हणून तर ते माउंटन्स आहेत. ते प्रभावित केलं नाही तर त्यांचं मोठे पण काय त्याच्यात, म्हणूनच ते मोठे आहेत. पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एक सुरेश भट झालेले आहेत, त्यांच्या राहिलेल्या गझला तुम्ही का पूर्ण करताय? तुम्ही तुमचं लिहा. एक आरती प्रभू झालेत, एक ग्रेस झाले. ग्रेस जेव्हा लिहितात तेव्हा ते त्यांच्या आतून आलेला तो हुंकार आहे. त्यांना ते दिसतंय, तसं दिसतंय. तर त्यांना तसं दिसतंय म्हणून तुम्हाला तसं न दिसता फक्त त्यांची शब्दकला पकडायची, असं करू नका. तू आजच्या काळातला कवी आहेस आणि तुझी कविता आता यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोहोचली. पण बरेचदा असा अनुभव येतो ना की आशाबाई, लता दीदी ह्यांची गाणी, म्हणजे आता गाणारे असतील, मी गाण्याचं उदाहरण देते की एखादं नवीन ओरिजिनल गाणं आलं तर ते लोक नाही ॲक्सेप्ट करत फार पटकन म्हणण्यात. म्हणजे चांगलं वाईट आपण नंतर म्हणूया, पण एखादं आलंय एवढं सुद्धा ॲक्सेप्ट केलं जात नाही. पण त्यांना ते जुनीच गाणी ऐकायची आहेत लोकांना, म्हणजे ज्या आशाताईंनी गायलेली, मग त्यांना तीच ऑर्केस्ट्रामध्ये पुन्हा ऐकायची असतात. तर हे आपण कसं ब्रेक करायचं? पहिला तर हा विचार करायला पाहिजे की लोकांना ती काय ऐकायला हवी असतात. त्याच्यात काहीतरी असं असेल Of की जे course. ते ऐकायला हवी, आणि नवीन जे ते ऐकत नाही त्याच्यात असं काहीतरी असेल की जे ऐकू नये असं वाटतंय. असं तर कोणी मुद्दामून करणार नाही. नवीन आहे तर नाहीच ऐकणार. राईट. ओके. नवीन आहे आणि ते तेवढ्याच ताकदीचं आहे किंवा खेचून घेणार आहे किंवा आकर्षित करणार आहे. हा प्रत्येकच पिढीचा प्रॉब्लेम आहे, हे आजकालचं नाही आहे. पण मला असं वाटतं, आता 21 वर्षापूर्वी आयुष्यावर बोलू काही सुरू झाला त्यावेळेला सलीलला कोण ओळखत होतं, मला कोण ओळखत होतं. 2-2 कॅसेट आले होते आमच्या फक्त. बरं, मराठी कॅसेटचं बजेट आहे, त्या पोचल्याही नव्हत्या. दिवस असे की ती जाहिरात करायला पण अगदी छोटी छोटी जाहिरात केली होती त्यावेळेला सोशल मीडिया पण नव्हतं. बाकी तर सोड, फेसबुक नाही, काही नाही, काही नाही. टी व्हीवरती जाहिरात करायला पैसेच नाहीत. मग कसं पसरलं ते? म्हणजे त्याच्यामध्ये सुदैवाचा भाग असतो हे मी मान्य केलं, तरी सुद्धा मला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी असं होतं. म्हणजे दिवस असे की ज्या 50-50 कॅसेट घेऊन संक्रांतीला लुटलेल्या आहेत.
नुसती माउथ पब्लिसिटीवरती गेलेली ती. म्हणजे आता मध्यंतरी म्हणत आहे तर मला आता पुन्हा ट्रेंडी झालं अचानक होय. प्रचंड. ऍब्सोल्युटली. म्हणजे गेले काही दिवस मी म्हणत आहेत मला ते गायला सुरुवात केली की लोक गात आहेत बरोबर लिटरली. म्हणजे परवा तुला गंमत सांगतो. मुखडा रिपीट करतात तिथपर्यंत ठीक आहे. हा, मग मी कडवं म्हणायला सुरुवात केल्यावर त्यांनी कडवं पण म्हणायला सुरुवात केली माझ्याबरोबर. मी थांबलो तर त्यांनी पूर्ण पूर्ण केलं म्हटलं. येस. मग मी त्यांना विचारलं की मी मध्ये मध्ये गाऊन तुम्हाला डिस्टर्ब नाही ना करत आहे. मला ऐकायचंय आता. अरे म्हणजे प्लीज. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात मन नाजूकशी मोती माळ मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजूकशा गळ्यात मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी माझे राणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी इथे वाऱ्याला सांगतो गाणी आणि झुळूक तुझ्या मनात आहा. मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात माझ्या नयनी नक्षत्र तारा माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात. आणि एक तुला रेकॉर्ड न केलेलं कडवं ऐकतो. हो. परभणी. म्हणजे ते खूप वर्षानंतर सुचलं मला. हो. म्हणजे ही अगदीच 19-20 असेल मी त्याला सुचलेली बरं. कविता. हे म्हणजे 15-20 वर्षापूर्वी. नंतर खूप म्हणजे प्रौढावस्थेत सुचलं कडवं. उभा काट्यात दिवस माझा उभा काट्यात दिवस माझा उभा काट्यात दिवस माझा रात पेंगते तुझी फुलात मन आई गं. तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. अमेझिंग, अमेझिंग. थँक्यू थँक्यू. म्हणजे काटा आलाय आता सुद्धा अंगावर, कारण अनेकदा ऐकलंय, इंस्टाग्रामवर रील्सच्या स्वरूपात ऐकलंय, पण जो जन्मदाता आहे त्याच्या तोंडून ऐकण्याचं वेगळंच एक आनंद असतो थँक्यू लिटरली. थँक्यू. त्यामुळे थँक्यू, आम्ही थँक्यू म्हणतो तुम्हाला. हे जे म्हणजे आता हे गाणं आपण डिस्कस केलं, त्याच्यानंतर गायलं, कवितेचं गाणं किंवा कवितेची गझल केव्हा करू वाटते? हे बघ गझल तुझ्या अर्थाने म्हणतेस की चालीमधलं असं म्हणतेस. चालीमधली कविता केव्हा करू वाटते? आता माझ्या ज्या कविता आहेत त्या मला चालीमध्ये सुचलेल्या आहेत. आता म्हणत आहे तर चाल माझी आहे. अच्छा. आयुष्यावर बोलू काही संपूर्ण अल्बम मला चालीत सुचलेला आहे. ओके. पीपल जस्ट डोंट बॉदर टू रीड किंवा त्यांना पटकन असं वाटतं की सगळ्या चाली सलीलच्या आहेत. बरं सलील तरी किती जणांना सांगणार, बरोबर आहे. तर त्यामुळे होतं काय की मला ज्या चाली सुचलेल्या आहेत त्या म्हणजे कविता मला विचारतच बसल्या नाहीत की याला चाल करायची की नाही, ते येतानाच चालीमध्ये आले. ओ. जसं सरीवर सर आहे, हताशा असे मला काय होते आहे, किंवा नामंजूर आहे, नसं ते सगळी तू जेव्हा आहे, या सगळ्या चाली घेऊनच आलेल्या कविता आहेत. मी त्याला फक्त म्युझिक अरेंजमेंट करून मिथिलेशनी त्या अरेंज केल्या आणि आम्ही रेकॉर्ड केलं. इतकं ते सिम्पल आहे. आता प्रत्येक कवितेचं गाणं करू नये. गाण्यासाठी त्याच्यामध्ये एक लिरिकल व्हॅल्यू लागते. लिरिकल व्हॅल्यू सांगतो म्हणजे त्याच्यामध्ये एकतर असं एक अर्थसौंदर्य हवं जे मुळात पहिलं लक्षण आहे, असं की काहीतरी सांगणं हवं त्याचं त्या गोष्टीचं. म्हणजे निसर्ग कविता खूप आहेत बघायला गेलं तर, पण तू बघशील तर त्या सगळ्या कविता एकमेकांच्या झेरॉक्स आहेत. नवीन त्याच्यामध्ये काहीतरी असं खटकन उसळलेलं खूप कमी असतं. बरोबर आहे. तर मुळात असं सांगणं काहीतरी पाहिजे की अरे हां हे छान आहे.
आणि दुसरी गोष्ट की त्या सुरांना तोलतील असे शब्द पाहिजेत. शब्दांना नाद असतो, शब्दांना साऊंड असतो, बरोबर आहे. शब्दांना लय असते, ज्याला आपण लय वेल्हा म्हणतो. तर गडदने गडदने जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण अनिल गड निघाले. याच्यामध्ये कसा अनुप्रास आलाय, टप 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 पडती थेंब मनी मनीचे रुजती डोंब. तर हे विजती डोंब. तर ही त्याच्यामध्ये एक मी जे म्हणलं ना की लिरिकल व्हॅल्यू पाहिजे. त्याच्यामध्ये संगीतकाराला सुरांना आकर्षित करणारं काहीतरी पाहिजे, तर त्याचं गाणं होईल, चांगलं होईल. म्हणजे फक्त वृत्तामध्ये लिहिलंय, जे की आता दुर्मिळ चाललंय, होत चाललंय, तर फक्त वृत्तामध्ये लिहिलंय म्हणून त्याला चाल लावायची असं होत नाही. कारण अनेकदा इकडे दुर्लक्ष केलं जातं की याचं संगीतकार कोण आहे म्हटल्यानंतर ते सांगितलं जातं, कवी कोण आहे म्हटल्यानंतर सांगितलं जात नाही. त्याचं कारण ॲज अ होल गाणं म्हणून आपण ऐकताना किशोर कुमारचं गाणं म्हणतो, फार फार तर SD बर्मनचं RD बर्मनचं गाणं म्हणतो, साहिरचं गाणं नाही म्हणत, पटकन शैलेंद्रचं गाणं नाही म्हणत. ही शोकांतिका आहे. जिथून बेस्ट सुरुवात झाली, खरं म्हणजे तिथे सुरुवात झाली एका गाण्याची अख्ख्या प्रवासाची. म्हणजे जरी चाल अगोदर असली आणि त्याच्यावर शब्द लिहिले तरी सुद्धा त्या चालीला तोलणारे शब्द पाहिजेत ना. आणि ते नुसतं ट्रान्सलेशन असून भागत नाही चालीचं. बदकाचं चित्र काढायचं आणि खाली बदक लिहायचं तसं येते. त्या चालीला पुढे घेऊन जायला पाहिजे शब्दांनी. मी मागे पण एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की ते असं पाहिजे गीतकार आणि संगीतकाराचं की एका खिडकीमध्ये दोघे बसलेत आणि संगीतकारांनी समजा चाल आधी केली तर तो दाखवेल, हे बघ मला ते नारळाचं झाड दिसतंय, तो डोंगर दिसतोय, आणि त्याला जे दिसलं नाही ते कवीने दाखवावं की अरे तो पक्षी नाही का बघितला, ती लाट बघ किती छान आली तिथे. तर त्या चालीला शब्दांनी काही द्यावं ना. तसं त्या शब्दांना जर अगोदर शब्द असतील तर त्या शब्दांना चालीने सुद्धा काही द्यावं. तर म्हणून प्रत्येक कवितेचं गाणं होत नाही आणि करूही नाही. मग ते फसतं. म्हणजे आता कितीतरी गाणी आपण ऐकतो, काहीच का आवडतात, कारण या गोष्टी तिथे आपोआप जुळून आलेल्या असतात जरी जाणीवपूर्वक नसल्या तरी. म्हणजे ते जे आवडणं न आवडणं आपण मगाशी जे बोलत होतो ना, तो मुद्दा पुन्हा एकदा इथेच येतो की ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट करता त्याचा मुळापासून अभ्यास केला आणि मुळात त्या खरं सांगू का की आपल्यात काय पॉझिटिव्ह आहे, काय चांगलं आहे ते आपण ओळखलं पाहिजे. माझ्यात संगीतकार आहे का, मला खरोखर नवीन फ्रेजेस छान सुचतात का मी खरं तर अरेंजर आहे, म्युझिक अरेंजर. कारण ग्रेट म्युझिक अरेंजरचं काम ग्रेट संगीतकार करेलच असं नाही, ती वेगळी फॅकल्टी. तसं तुम्ही गाणं लिहिताय, गीतकार आहात, तो पण एक वेड्यासारखा फरक केला जातो. कवी वेगळा, गीतकार वेगळा असं नाही आहे. असं नाही आहे. साहिर हा उत्तम जसा कवी आहे तसंच गीतकार पण आहे. आणि गीतकार म्हणणं याचं कारण केवळ त्यांनी सिनेमासाठी गीत लिहिलंय म्हणून गीतकार म्हणून. कवीच म्हणायला काय हरकत आहे, खरं काही हरकत नाही आहे. तर तुम्ही जे कराल ते डीपली बघा ना, त्याचा अभ्यास करा ना. म्हणजे पिकासोनी जेव्हा मोडतोड केली, जेव्हा ॲब्स्ट्रॅक्ट केलं, जेव्हा ब्ल्यू पिरियड आला, पिंक पिरियड आला, क्युबिझम आला त्याचा, हे त्याने नंतर केलं जेव्हा तो कंटाळला रिअलिस्टिक करून. त्याला त्याच्या पुढे जायचं होतं. त्यांनी लहानपणी काढलेलं रिअलिस्टिक बघाल पेंटिंग, लहानपणी काढले, तर त्याच्यासाठी जन्मजन्म लोक मरतील साधना करून असं चित्र काढायला. कुमारजी जेव्हा लहानपणीच गायला सुरुवात केली, मैफिल करायला सुरुवात केली क्लासिकलची, तेव्हा पुढे जाऊन त्यांनी स्वतःचं गाणं वेगळ्या प्रकारे प्रयोग केले ना. म्हणजे जसं सुनीताबाई म्हणतात की आडवा लिहिलं म्हणून लेख आणि उभं लिहिलं म्हणून कविता, असं नाही आहे. मुक्तछंद वृत्तात येत नाही म्हणून मुक्तछंद असं नसतं. मुक्तछंदाला स्वतःची जागा आहे. तुम्ही जेव्हा वृत्तात लिहिता तेव्हा तुमचा मुक्तछंद सुद्धा त्याच्या थाटाने येतो, त्याच्या दिमाखाने येतो. कुसुमाग्रजांचे मुक्तछंद वाचा, साधं नटसम्राटमधली स्वगत वाचाल तर लक्षात येईल मुक्त कविता आहे. त्यातलं कविता पण हरवत नाही मुक्तछंद लिहिलं तरी सुद्धा. कारण त्यातली जी लय आहे, मी तर म्हणतो मुक्तछंद लिहिणं जास्त अवघड आहे एका प्रकारे. का तर बघ, छोट्या छोट्या बीटचं गाणं म्हणणं सोपं आहे. जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी लेके गए देखो, सोपं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की म्हणजे ते तुम्ही पटकन अडॉप्ट करू शकता.
पण जेव्हा बडा ख्याल चालू असतो तेव्हा तुम्हाला फिरत राहायला लागतं ना त्याच्यात, सम गाठेस्तोवर. मग बडा ख्यालची सम तिथे ती आलापी करत 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 त्या थाटामध्ये तुम्ही समेपर्यंत जेव्हा जाल, ती जास्त कठीण गोष्ट आहे ना. जसं सायकल तसं मुक्त फास्ट छंदाचं चालवणं हां, सोपं आहे, तसं स्लो मुक्त चालवणं छंदाचं कठीण. ते आहे की त्याच्यामध्ये लय तर सांभाळायची, त्याच्यामध्ये ध्रुपद म्हणून ध्रुपद येणार नाहीये, नाही. पण तरी सुद्धा कुठेतरी त्याचे थांबे आहेत, कुठेतरी स्टॉप आहेत. तर ते त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक बाबतीमध्ये आहे. आणि हे जेव्हा तुम्ही आतून तुमच्या भिनत जाईल ना, तसं ते तुमच्या आविष्कारामध्ये उतरत जातं, तुमच्या अभिव्यक्तीमध्ये उतरत जातं. म्हणजे लोकांना खेचून धरेल असं काहीतरी उपजच झाली नाही, तर नुसतं इन्स्टावरती पोस्ट करून काय होईल, FB वरती पोस्ट करून काय होईल. आणि हे तुम्हाला कळलं पाहिजे. मला अनेक जण म्हणतात की कविता चांगली झाली का वाईट झाली सांगा. मी म्हटलं मी का सांगू, यू रीड इट. तुझ्यामध्ये कोणीतरी बसलंय ना की ज्याला कुसुमाग्रजांची कविता आवडते, ज्याला बोरकरांची कविता आवडते, त्याला तू वा म्हणतोस ना, त्याच माणसाला विचार ना ही कविता कशी आहे. मग तू कविता पोस्ट केल्यानंतर तुला 50 मित्रांनी क्या बात आहे, ग्रेट, सॉलिड आहे असं म्हटलं तरी तुला कळलं पाहिजे ना मी भिकारलेलं आहे. इथे अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की एखादी कविता आपल्याला होते, ती होईस्तोवर आपली एक हुरहुर असते मनाची, पण अजून एक हुरहुर असते ती झाल्यावर. म्हणजे आपल्याला एक हुरहुर म्हणावं की ते ओव्हरवेल्मिंग फिलिंग म्हणावं की त्याला काय म्हणावं मला ते शब्दात नाही सांगता येते, पण एक असतं असं की आपल्याला तळपायापासून असं काहीतरी भिंतं आणि काहीतरी हे फिलिंग काय आहे. म्हणजे आपण काहीतरी चांगली कलाकृती केली आहे ह्याचं प्रतीक आहे की हे आता मला कोणाला तरी म्हणून दाखवायचंय पटकन जाऊन, असं ते फिलिंग पुढे जातं ग्रॅज्युअली की काय होतं नक्की. म्हणजे तू एखादी कविता केलीस, ती झाली, ती होईपर्यंत तू कदाचित तुझी ती हुरहुर चालू आहे, ते शब्दांच्या खेळामध्ये तू रमलायस, त्याच्यानंतर ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा तुझं फिलिंग काय असतं. मी तुला सांगू त्याच्यानंतर एक 15 मिनिटं 20 मिनिटं काहीतरी वेगळं होतंय असं होत नाही माझ्या होत बाबतीत. नाही. माझ्या बर. बाबतीत सांगतो. मी कविता लिहून झाली की मी ती वाचतो. बर. त्या कवितेशी माझी नाळ तुटत नाही, मी माझ्या कामाला लागतो कविता लिहून झाल्यानंतर. बर. म्हणजे मी असं त्या धुंदीमध्ये कुठेतरी बसलोय असं असं होत होत नाही, नाही होत. पण आतमध्ये एक कनेक्शन सतत राहतं त्याच्याशी, त्याची नाळ तुटली असं होत नाही. मुळात काय होतं की ते पटकन कधी सुचून जाईल तुम्हाला सांगता येत नाही, राईट. पण ते जे सुचलंय आत्ता 10 वाजून 17 मिनिटांनी, ते कदाचित काही महिन्यापूर्वी सुरू झालंय तुझं, ते तुझ्या सबकॉन्शियसमध्ये काही वर्षापूर्वी सुद्धा असू शकतं. मेनी टाइम्स तुम्ही सरप्राईज होता की हा संदर्भ आला कसा या कवितेत, हा शब्द कुठून आला, हे उदाहरण कुठून आलं, ही उपमा कुठून आली. ते असतं तुमच्या आत, ती आहे, ती कलेक्ट झाली आहे वातावरणातून, ती करेक्ट टाइमला तिथे येते, ती करेक्ट टाइमला तिथे येते. म्हणून कवितेचं लॉजिक नाही देता येत ना. कविता कशी सुचते याचं लॉजिक का नाही आहे. कारण लिहिताना फक्त मला कळतं की 10 वाजून 17 मिनिटापासून काय 15 मिनिटं 20 मिनिटं मी लिहितोय. मला एका मित्राने विचारलं होतं, त्याला कवितेतला गंध नाही आहे, तर तो माझं पहिलं पुस्तक मौनाची भाषांतर, तिने असं हातात घेतलं चाललं वगैरे म्हणून. तो म्हणला किती वेळ लागला तुला हे पुस्तक लिहायला. म्हटलं आत्तापर्यंत जगलो तेवढा सगळा वेळ लागला. ती प्रोसिजर अशी आहे बेसिकली. म्हणजे तुला एक सांगू का, बोरकरांचा छान किस्सा आहे. ते लिहायला बसले त्यावेळेला त्याला सतत लवंगीचा वास येतो, लवंग. अस्वस्थ होईल एवढा घमघमाट ज्याला म्हणतो तसा. त्याने उठून बघितलं, ड्रॉवर बिवर सगळं बघितलं, कुठेच काही नाही, काही नाही सापडलं. तसंच अस्वस्थ ह्याच्यात लिहिलं त्यांनी सगळं. आणि मग नंतर त्यांना कळलं की ते अमृतांजनच्या डबीमध्ये एक लवंग होती, अमृतांजनच्या डबीत एक लवंग होती. आणि त्यांना त्रास होत होता त्याचा. सो त्यावेळेला तुम्ही काहीतरी वेगळं एलिमेंट येतं तुमच्यामध्ये. म्हणजे जसं गाताना समाधी लागते, चित्र काढताना समाधी लागते, तसं त्यावेळेला समाधी मोठा शब्द आहे मे बी, पण आपण असं म्हणू की एकाग्र होतो माणूस, किंवा वेगळ्या नेहमीपेक्षा नॉर्मलपेक्षा वेगळ्या स्टेजला जातो. तर तसं होतं खरं. पण लिहून झाल्यानंतर ते
टिकतंच असंही नाही आहे. सो यू बिकम नॉर्मल अगेन. इंट्रोवर्ट्स असतात ना, म्हणजे तू काय आहेस, इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट, एम्बिवर्ट? मी तुला काय सांगतो एका उदाहरणावरून. मला शाळेत जायचा अतिशय कंटाळा होता, प्रचंड. बर. म्हणजे माझ्या आईने एकदा प्रिन्सिपलकडे नेलं मला शेवटी, की अहो याला सांगा 4 गोष्टी. तर प्रिन्सिपल म्हणले, अहो नको, राहू दे, त्याला नाही यायचं तर, तो चांगला करतो अभ्यास, करेल घरी तू. असं मग आईनेच कपाळावर हात मारून घेतला होता. बर. तर मला शाळेत जायला अतिशय कंटाळा, नाही जायचं शाळेमध्ये. पण शाळेत गेल्यानंतर माझ्या इतका खोड्या काढणारा आणि रमणारा मुलगा नव्हता. मला नाही कळलंय, म्हणजे तू आता- इंट्रोवर्ट आहेस की तर मी extrovert? इंट्रोवर्ट आहे, ओके, ओके. पण मी माणूस घाणा नाही आहे. हम्म. देर इज अ डिफरन्स. हम्म. पण मी दरबारही जमवून बसू नाही शकत. रोज सकाळी कोण कोण येतंय माझ्याकडे, हम्म. माझी स्तुती करतंय. नाही होऊ शकत. सो प्रश्न माझा असा आहे की इंट्रोवर्ट लोकांना बोलणं सोडून कलेच्या माध्यमातून जास्त चांगलं व्यक्त होता येतं का? कला चांगली किंवा वाईट याचा निकष माणूस कसा आहे याच्याशी फारच सक्तीने निगडीत असतो असं मला वाटत नाही. ओके. कारण तू बघशील तर कलाकारांचे अनेक प्रकार आहेत, हम्म. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी अत्यंत उच्च साधना कलेची केलेली आहे ते कुठेतरी एकांतातच जाऊन बसलेत असं मुळीच दिसत नाही आपल्याला. किंवा जे एकांतात जाऊन बसलेत त्यांनी काहीतरी लय भारी लिहिलंय असंही काही असंही दिसत नाही, नसतं. बरोबर बरोबर. आहे. त्यामुळे या गोष्टींचा तसा थेट संबंध नाही आहे. माणूस आत किती एकटा आहे तिथे सगळं जातं. हम्म. एकांत वगैरे आपण जे बोलतो आहोत ना त्या संदर्भात ओळी होत्या एका कवितेमध्ये, त्या शेवटच्या कडव्यामध्ये आहेत, पण मी ती कविता एक अख्खी ऐकतो. हे एक कवीचे हृदय आहे, हे कवीचे हृदय आहे. मुक्त लाटा मुक्त वारा विहरतो स्वच्छंद येथे. मुक्त लाटा मुक्त वारा विहरतो स्वच्छंद येथे, होडगीही गलबतेही. होडगं म्हणजे छोटी होडी हम्म. आणि गलबतीस शिप. की मुक्त लाटा मुक्त वारा विहरतो स्वच्छंद येथे, होडगीही गलबतेही ना कुणा निर्बंध येथे. या कधीही जा कधीही कोणतीही गस्त नाही, या कधीही जा कधीही कोणतीही गस्त नाही. हे कवीचे हृदय आहे कोठडी बंदिस्त नाही. हे कवीचे हृदय आहे कोठडी बंदिस्त नाही. की रौद्र करुणा हास्य अद्भुत शांत वा शृंगार रसही. हे सगळे रस जे आहेत रस आहे. आयुष्यातले, साहित्यातले, कलेतले. की रौद्र करुणा हास्य अद्भुत शांत वा शृंगार रसही, रस असू दे कोणताही मैफिलीला वर्ज नाही. रस असू दे कोणताही मैफिलीला वर्ज नाही, कोणताही राग गाते कोणत्या भलत्याच वेळी. हे कवीचे हृदय आहे कालमापक यंत्र नाही. वा. हे कवीचे म्हणजे जसं गदिमांचा किस्सा होता की घरामध्ये पूजा चालू आहे सत्यनारायणाची कसली तरी, आणि नातवाला मांडीवरती घेऊन त्यांनी कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही असं जर का लिहिलं असेल समजा, तर बाहेरचं आणि आत किती वेगळं आहे ती वेगळं जग. आहे. की रस असू दे कोणताही मैफिलीला वर्ज नाही, कोणताही राग गाते कोणत्या भलत्याच वेळी. हे कवीचे हृदय आहे कालमापक यंत्र नाही. आणि मग नॉस्टॅल्जिया की उडून गेली अत्तरे पण स्नेह हा कैसा फिटावा. स्नेह जात नाही, ती आठवण जात नाही, अत्तर उडून जात. वा. की उडून गेली अत्तरे पण स्नेह हा कैसा फिटावा, की रित्या अत्तर कुपीलाही जरासा गंध यावा. त्याला येतो नाही वास अत्तर उडलं तरी, तो नॉस्टॅल्जिया आहे. की रित्या अत्तर कुपीलाही जरासा गंध यावा, जे नको ते जपत बसते जे हवे ते स्मरत नाही. जे नको ते जपत बसते जे हवे ते स्मरत नाही. हे कवीचे हृदय आहे लाभ तोटा गणत नाही. आणि मग ते शेवटी ज्याच्यावरनं मला ती कविता सुचली आत्ता ही, की बाहेरचे आणि आत, माणूस आत कसा आहे. की सर्व कल्लोळात बसली ध्यान लावून शांतताही. सर्व कल्लोळात बसली ध्यान लावून शांतताही, वर जशा लाटा उसळत्या अन तळाशी स्तब्धताही. वर जशा लाटा उसळत्या अन तळाशी स्तब्धताही. शब्द म्हणता शब्द नाही मौन म्हणता मौन नाही. शब्द म्हणता शब्द नाही मौन म्हणता मौन नाही. हे कवीचे हृदय ज्याचा कवीसही अंदाज नाही. वा. हे कवीचे हृदय आहे. तर तुझ्या रेफरन्सवरनं हे आत्ता
तर सुचलं मग मला की खूपच सुंदर कविता माणूस आहे. बाहेर काय करतोय त्याच्यापेक्षा तो आत किती एकटा बसलाय तिथे सगळं गणित चालतं. काही सुधरत नाहीये मला. खूपच सुंदर, खूपच सुंदर. खरंच ब्लँक झाले 2 मिनिटं. अरे टेक युअर टाइम, कॉफी पाहिजे अजून? वॉव! नाही, नाही कट. मी एक माझी कविता म्हणून दाखवू का? मला असं अरे खूपच खूपच म्हणजे काय? असं म्हणजे काय? वा, इच्छा होतीये. अगदीच. सो इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट यातला फरक कवितेमध्ये मी माझ्या मांडलाय. मी खरंच लहान तोंडी मोठा घास घेतेय, अरे पण नाही नाही, असं काही नाही, वाच. तर हा फरक कसा आहे? तर मी हे सांगितलंय, तू आणि मी यामध्ये. तू विड्याचं पान, प्रत्येक कार्यात सहभागी. हम्म. तू विड्याचं पान, प्रत्येक कार्यात सहभागी. मी मात्र पिंपळाचं, बंद वहीच्या मध्यभागी. हा. तू कपाळावरचा ठसठशीत टिळा. हम्म. तू कपाळावरचा ठसठशीत छान. टिळा, ठळक स्पष्ट लक्षवेधी. हम्म. मी मात्र इवलासा तीळ, क्वचितच दिसणाऱ्या गालावरती. वाव. तू उदबत्तीच्या सुगंधासारखा. तू उदबत्तीच्या सुगंधासारखा सर्वत्र पसरलेला. मी मात्र अत्तराची कुपी, तुझ्यापुरती तुझ्यापाशी असलेली. वा वा वा. तू देखणा सूर्यास्त. तू देखणा सूर्यास्त, रंग उधळण्यात दंग. मी मात्र खोलीतला मिणमिणता दिवा, स्वतःमध्ये गुंग. वा. सो मला आता ते असं राहवलं नाही म्हणून मी वाचलं. बरं झालं पण वाचलं, छान आहे. थरथर थरथर व्हायला होतंय मला लिटरली. आता हे सुद्धा मला ही कविता सुचली तेव्हा मी डोंबिवलीला जात होते ट्रेनमध्ये आणि माझ्यासमोर फक्त एक सूर्यास्त होत सूर्यास्त. असणारा देखावा होता आणि तेव्हा मला हे शेवटचं कडवं आधी सुचलं आणि मग अख्खी कविता करेक्ट झाली. करेक्ट. ती तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत किंवा एक्सप्लेनच नाही करू शकत की हे नाही करू नक्की शकत, काय होतं नाही करू आपल्यासोबत. सो म्हणून मला असं वाटलं की इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट, मलाच खूप कन्फ्युजन आहे माझ्या बाबतीत की मी खरंच इंट्रोवर्ट आहे का की मी एक्स्ट्रोवर्ट आहे. कारण मी माणूसघाणी आहे, पण मला दाखवताना मी कायम एक्स्ट्रोवर्ट दाखवते. हा म्हणजे हे बघ, सो माणसामध्ये गेलो ना जरी, आता मला तर माणसामध्ये जायलाच लागतं, कारण माझे कार्यक्रम आहेत, हे आहे ते आहे, तर बरोबर. मग जनसंपर्क मी टाळू शकत नाही. पण मी त्यातल्या त्यात काय करू शकतो? मग मी त्यातल्या त्यात मला आवडणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त जवळ राहायचा प्रयत्न करतो. राईट. तर तेवढंच आपल्या हातामध्ये आहे. बाकी आपल्या हातात नाही आहेत ज्या गोष्टी. खरी गोष्ट. आणि मग मी उगाच समोर कोणीतरी बसलंय आणि ज्याच्याशी माझी काही तार जुळलेली नाही, काही नाही, तरीसुद्धा आपण त्याच्याशी बोलत राहा, गप्पा मारत कर, हे मी करत नाही. तू म्हणजे आता आपण म्हणतोय की ही प्रोसेस असते, हे कधी सुचतं कसं सुचतं आपण सांगू शकत नाही. पण मला असं वाटतं की तू कमर्शियली सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केलायस. म्हणजे हे प्रोफेशन निवडताना कुठेतरी मनात ही धाकधूक होती का की उद्या नाही टिकावं लागला किंवा उद्या, कारण कविता उत्तम असली तरी तिला मार्केट मिळेलच किंवा ती लोकांपर्यंत पोचेलच किंवा ती पोचली तरी लोकांना ती कळेलच, हे असे बरेच मुद्दे असतात. तर हे कसं ब्रेक केलंस? म्हणजे तू कधी ठरवलंस की मला हेच करायचं आहे आणि ह्यातनंच माझं काही अर्थार्जन असेल ते मी काढीन आणि मी यातच खुश राहीन? ऑल्सो अजून एक प्रश्न की जेव्हा कमर्शियलायझेशन होतं आपल्या कलेचं तेव्हा डेडलाईन्स कशा पाळायच्या? हे बघ, एक गोष्ट अगदी धडधडीत स्वच्छ होती माझ्यापुरती, कारण माझी सगळ्यांनाच काळजी होती मी सोडून. मला माझी कधीही काळजी वाटली नाही आयुष्यात. माझं काय होईल, मला काय करायचं आहे, म्हणजे हे कदाचित मी चुकीचा मेसेज देत असेल, पण मी आयुष्यात काहीही प्लॅन केला नाही. ओके. मला जगायला आवडायचं. आता दुसरी गोष्ट अशी की माझ्याकडे बऱ्याच फॅकल्टी होत्या. म्हणजे माझा कमर्शियल फोटोग्राफरचा कोर्स झालेला आहे, मी स्टुडिओ टाकू शकतो. ओके. मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे, कॉपीरायटर, आर्ट डिरेक्टर, आणि त्याच्यातही मला चांगलीच गती होती. चांगली म्हणजे आय वॉज हायेस्ट पेड कॉपीरायटर इन पुणे ॲट दॅट टाईम. ओके. म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये काय आहे, मी बोस्टिंग म्हणून सांगत नाही आहे, पण
कॉम्प्लिमेंट्स जेव्हा मिळतात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाला, तेव्हा तुम्हाला खूप छान वाटतं. तर माझे फॉर्मर बॉस जे होते, विजय ठोंबरे म्हणून, तर हे मुळात त्यांनी बघ किती चांगली गोष्ट बघ, की त्यांना हे सगळं आवडायचं. मी कविता लिहितोय वगैरे, वगैरे, वगैरे. आणि ते मला सारखे चीअरअप करायचे. आणि मग तिथे असताना माझा आयुष्याला बोलू काही कार्यक्रम सुरू झाला. आणि तो असा त्याचा झपाट्याने वाढत गेला. मग मला फुल टाईम जाणंच जमेना. मग ते म्हणले हाफ टाईम ये. तरी मला जमेना. मग ते म्हणले तू फोनवर न कर. कारण ही वॉज कॉन्फिडंट. मला तिथे असायची गरजच नव्हती. मी फोनवरती असा कॉप्या सांगायचो. घे लिहून म्हणून. तर आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तेही जमेनायचं झालं, तर मग तेव्हा ते कारण मोबाईल वगैरे नुकतेच आले होते त्यावेळेला. एवढं नेटवर्क आणि हे नव्हतंच त्यावेळेला. तर ते किती चांगुलपणा आहे. ते म्हणले की आता तू एक काम कर, तू आता नोकरी सोड म्हटलं. आणि काही झालं तर आम्ही आहोतच पुन्हा, पण आता तू तिकडे लक्ष दे. सो ही सेट मी फ्री ॲक्च्युली. आय वॉज कन्फ्युज्ड काय करावं. आणि नंतर एका असंच सगळे ॲड पीपल त्यांचं एक सेमिनार टाईप होतं, तेव्हा त्यांनी प्रकट सांगितलं होतं की संदीप गेला आणि मी काही कॉपीरायटर ट्राय केले, पण मी नाहीच ठेवला शेवटी कोणी. फ्रीलान्सच करून घेत राहिलो. असं एनिवे सांगायचं म्हणतं ती फॅकल्टी माझ्याकडे होती. हे बघ माझं काही ना काहीतरी होईल हे मला माहिती होतं. आणि दुसरं सांगू का, माझ्या अपेक्षा नव्हत्या फार. मला मर्सिडीज पाहिजे, मला फ्लॅट पाहिजे, 3 BHK बंगला पाहिजे, मला परदेशात जायचं आहे, काही नव्हतं. व्हॉट ऑल आय नीडेड इज की एकतर कुणीतरी मला पोसू नये. मग ते कलाकाराचं असतं, मी कलाकार आहे तर समाजाने मला पोसावं, कोणीतरी मला पोसावं, तसं असू नये असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की किती पैसे मिळवावेत. तर मला खाण्याचा शौक आहे, तर मला पाहिजे ते खाता यावं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी पुस्तकं विकत घेता यावी, आवडलेली पुस्तकं त्या वेळेला महागच होती. एवढंच होतं माझं. फॉर्च्युनेटली पार्टनर मला भेटली, ती पण याच प्रकारची होती. तिचे मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे कधीच नाही. सो मला काही स्ट्रेसच नव्हता बेसिकली. तुमचं लग्नही खूप लवकर झालंय. 24व्या वर्षी. आणि ती 21 वर्षाची होती. म्हणजे आम्हाला बालविवाहच म्हणायचे त्याला. त्याचे फोटो बघशील तर खरंच बालविवाह खरंच होता तो. बालविवाह. तुला किस्सा मागे एकदा मी सांगितला होता की आम्ही दोघेच घरी होतो. मी हाफ पॅन्ट घातली होती, टी शर्ट घातला होता आणि तिने स्कर्ट घातला होता. तर आम्ही दोघेच घरी, बेल वाजली, दार उघडलं तर बाहेर सेल्समन उभा होता. आमच्याकडे बघितलं, आई बाबा आहेत का असं विचारलं. मग आम्ही पण खूप निरागस चेहरा करून, नाही बाहेर गेले तुम्ही थोड्या वेळाने असं. आणि तर त्यामुळे आम्ही खुश होतो. पगार खूप कमी होता त्यावेळेला बेसिकली. पण मुळात तुमच्याकडे काही महत्वाकांक्षाच नाही आहे, हे व्हायचं ते व्हायचं. तुम्हाला रोजचा दिवस आनंदात काढायचा आहे. सो इट्स हॅपी. मोठी महत्वाकांक्षा झाली. दिवस आनंदात काढणे. म्हणजे बघ ना, एकदा काहीतरी माझ्याकडे शेवटचे 15 रुपये शिल्लक होते. 15 का 25 रुपये शिल्लक होते असे काहीतरी. आणि मी आणि सोनिया दोघेच होतो. आणि रात्री लागली भूक. त्यावेळेला एक चायनीजची गाडी लागायची आमच्या इथे हिंगण्याला. चायनीज खावंसं वाटतंय. अरे पण उद्याला पैसेच नाहीत काय आपल्याकडे. कारण ती काहीतरी त्यावेळेला 15 रुपयाला वगैरे डिश होती का 18 रुपयाला डिश होती काहीतरी. ती रे उद्या बघूया. सकाळी उठलो, चायनीज खावा लागलो, मस्त झोपलो. काय प्रॉब्लेम, घेऊ दुसऱ्याची ॲडव्हान्स घेईन थोडासा, काहीतरी होईल. मला वाटतं हे कमी वयात लग्न केलं त्याचा फायदा झालाय का? त्याचा फायदा झाला असेल. मला असं वाटतं अति प्लॅनिंगनी काय एक्झॅक्टली. म्हणजे आपण उगीच विचार खूप करत गोष्टी ना राहतो. आपल्या प्लॅनिंगच्या बाहेरच्या असतात. खूप गोष्टी. म्हणजे बाकीच्यांचं सोडा, आपला आपल्यालाच भरोसा नसतो बरेचदा. हो ना. तर त्यामुळे मला पहिल्यापासून जगण्याची हीच टेंडन्सी आहे माझी. आणि ती तर तशीच राहिली. कार्यक्रम सुरू झाला तरी ते सगळं तसं चालू राहिलं. म्हणजे लगेच मग काही झब्बे सत्रे घालून फिरा रस्त्यावर असं काहीच नव्हतं. गरजही नव्हती. पण त्याच्यात आनंद नाही ना. तुम्ही कशासाठी जगताय? तुम्ही स्वतःची एक इमेज तयार करून ती टिकवण्यासाठी जगताय का तुम्ही आनंद मिळवण्यासाठी जगताय? तुमच्या लग्नाची काहीतरी पत्रिका पण होती जी फारच गाजली.
ती कॉन्सेप्ट माझी होती, ती अशी पत्रिकेसारखी केली होती, ती उघडली की अशी पत्रिका हा. त्यातनं बाहेर यायची अशी असं. ते ऍड मधले किडे होते माझे, ऍडव्हर्टाईज मधले अच्छा. सगळे. हा. आणि उखाणा मी एक लांब जातो, मला आठवत नाही, मी आधीच प्लीज सांगतो, प्लीज नाहीये नाहीये, आणि प्लीज. लई वर्ष झाली. तर पण तो तू असा स्वतः लांब केला लांब होतास लचक, का? हा ओ माय लांब गॉड. लचक होता असा तो. म्हणजे बराच वेळ लोक आता कधी संपतोय असं बघत बसले. पुढे जे पुढे ताट भरलेलं आहे. त्याचं काय आहे, किती वेळ याचं चाललंय. काय? ओ गॉड, म्हणजे जनरली असं असतं की मुलं लाजत असतात उखाणे बिखाणे नाही घ्यायला. नाही, तू अख्खी बरं. कविता लिहून आणली कधी होती. घ्यायचंय, कधी घ्यायचं असं. एक नंबर. हे ग. आता मी व्यसनांवर येते. हम्म. एक साधारण असं म्हटलं जातं की म्हणजे हे काय माहिती आता हे नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न आहे का काय मला माहित नाही, पण एक सुट्टा मारून येतो मग मला सुचतील गोष्टी एक असतं, किंवा खूप पुस्तकं, म्हणजे पुस्तकांचं सुद्धा व्यसनच आहे, म्हणजे ते काय फक्त दारू सिगरेट नाही, पण पुस्तकं वाचणं हेही एक व्यसनाचा भाग आहे. तर खरंच कला प्रगल्भ होते का व्यसनाने? नाही, मला असं नाही वाटत, सिन्सिअरली वाटत नाही. मला असं वाटतं ते उगाच ह्याचं कारण त्याच्या डोक्यावर मारू नये असं मला वाटतं. तुला सिगरेट प्यायला आवडते ना, पी ना तू बाबा, पी. ते कारण कशाला येतो. तुला दारू प्यायला आवडते, पी. मेलास तर तूच मरशील. किती प्यायची, काय प्यायची तू ते ठरव. तुझ्यावर. पण मला नाटक सुचायचंय, मला गाण्यापूर्वी दारू नाही, असं काही संबंध नाही त्याचा, काही संबंध नाही. म्हणजे माझा एक मित्र होता, आमचे कमर्शियल आर्ट्स मी शिकले तेव्हा आमचे पेपर्स असे ना दिवसभर असायचे, कारण आम्हाला अख्खं चित्र, तुला माहिती असेल की अख्खं ते रेखाटायची, एक ॲड बनवायची अख्खीच्या अख्खी, तर मग ती हँडमेड सगळं पेंट हम्म. करून. तर तो परीक्षेत सुद्धा सुट्टा मारायला जायचा आणि कारण सांगून की मी वॉशरूमला जातोय, आणि मारून यायचा आणि मग म्हणायचा आता सुचेल. म्हणजे इतकं मला त्याचं खूप आश्चर्य, अप्रूप आणि खरं. कीव असं सगळं यायचं हं. की असं का, म्हणजे असं असं का का होतं. असं? म्हणून नाही. मला हा प्रश्न मग नेहमी. तुम्ही हे बघ, एक तर काय असतं, आपले ते शौक, दुसऱ्याची ती व्यसन. ओके. दुसरं असतं की आपणच त्याच्याशी बांधून घेतलंय की मला हे केल्याशिवाय हे सुचणार नाही. खरोखरच असं काही नाही, कारण सगळ्या प्रकारची माणसं बघण्यात येतात ना. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये दो रेअर, पण अशी माणसं आहेत ना की काही की ज्यांना व्यसन काही गरज नसणारी. नाही आहे. हां, पुस्तकाचं माझ्या बाबतीत म्हणशील ना, मला व्यसन आहे, जबरदस्त व्यसन. पण ते फार लहानपणापासून आहे. म्हणजे मला शेवटी मारून मुटकून जेव्हा झोपवायचे रात्री, पुस्तक काढून माझ्या हातात, जेवताना पण असं पुस्तक घेत असेल, झोप आता असं म्हणते. मग ते झोपले की मी उठायचो आणि देवघरामध्ये कसा मंद दिवा असतो, त्याच्या प्रकाशात पोथी येऊन वाचत बसायचो. काही नाही तर पोथीचा. बर. एवढी वाचनाची आवड हां, होती. म्हणजे आपोआप अध्यात्म झालंय माझं. आपोआप अध्यात्म. आता एक जेनरिक प्रश्न. अशी एखादी गोष्ट जी वय वाढेल तशी आवडेनाशी होत चालली असं तुला वाटतं तुझ्या बाबतीत? अशी एखादी गोष्ट जी वय वाढेल तसं आवडेनाशी होत चालली, म्हणजे कदाचित आधी आवडत होती पण आता नाही आवडत. विचारात पडणार प्रश्न. एक तर वय वाढलं हेच मला मान्य नाही. नामंजूर. जोक्स अपार्ट, तुला एबीकेचे आमचे प्रयोग चालू होते आयुष्यावर बोलू काही. तर मी आणि सगळी जाहीर करून टाकलं 28 हे फायनल वय, याच्यापेक्षा नाही वाढणार, फिक्स ठरलं आता 28. ओके. आणि आदित्य जो आमच्याबरोबर तबला वाजवतो, तर तो म्हणजे कॉलेजमध्ये असले, तो कॉलेजमध्ये होता, आमचा प्रयोग सुरू झाले त्यावेळेला. एकदा तो परीक्षा देऊन वगैरे तो आला होता कार्यक्रमाला. तर तो आमच्यापेक्षा लहान आहे. तर तो एक दिवस वैतागून म्हटला, आता मी पण तुमच्यापेक्षा मोठा झालो, आता तरी 28 आता तरी 28 वाढवा. बरं, आपण रिफ्रेश करूया प्रश्न. जसे जसे अनुभव वाढतायत तशी कोणती एक गोष्ट आहे जी तुला आवडेनशी होत चालली हळूहळू? मला ना बोट चेपेपणा आवडेनासा झालाय.
बोट चेपेपणा म्हणजे हा, आता समजतो. म्हणजे आपल्या मनामध्ये काहीतरी आहे, हां. पण आपण उगाच भीड बाळगून किंवा असं करून ते सांगत नाही आहोत समोरच्याला. म्हणजे आपण पूर्वी करायचो ना, म्हणजे आपल्यावरती संस्कार पण आहेत की असं काय तुसड्यासारखं करतोय, फटकळ हम्म. करतोय. मला आता असं वाटतं की तुम्हाला मनातलं सांगायला तुसडच व्हायला लागतं असं नाही, पण ते लपवूही नाही, ते सांगावं आता. चांगल्या पद्धतीने हां. थोडं सांगू शकतो. फार कमी वेळा लोक ते चांगल्या स्पिरिटने रिसीव्ह करतात, ही गोष्ट पण खरी आहे. आता विशेषतः अगदी म्हणजे कवींविषयी खूप भीती वाटते मला. म्हणजे कशा अर्थाने सांगतो, की ते माझ्याकडे काहीतरी घेऊन येतात, बरं. की हे कसं वाटतंय, ते पुस्तक कसं वाटतंय. आता खरोखरच मला नाही आवडत त्या कविता. चांगलं वाईट म्हणत नाही मी, ते प्रत्येकाचं रिलेटिव्ह आहे. मला नाही आवडत. मला त्याच्या त्रुटी दिसतात, की मीटर लंगडा पडला ह्याच्यामध्ये. किंवा मी मगाशी म्हणलं तसं, की मुक्तछंद म्हणजे नुसतंच रिपोर्टिंग आहे. हं. म्हणजे आता याच निमित्ताने सांगतो, की आणि कविताचा एक प्रयोग, त्याला इर्शाद नाव होतं त्याचं. तो एक वेगळाच किस्सा आहे. असं. तर ते आम्हाला आवडेल असला वेगळा तरी. हा लक्षात ठेव प्रश्न. हा झाला की आपण टोटल प्रश्न. तर आणि कवितामध्ये काय, मी वैभव आणि शेजारी एक रिकामा माईक असतो ना, ते गावोगाव आम्ही जातो, तर कुणाला बरोबर. ऐकवायचं तर ऐकवा असं. आम्हालाही आवडतं नवीन ऐकायला. तर कोल्हापूरला कार्यक्रम होता आणि आम्ही सांगितलं की एक माईक रिकामा असतो आणि कोणाला वाचायचं असेल तर त्यांनी जरूर इथे येऊन वाचावं. म्हणेच तर 40 माणसं उभी राहिली तिथे रांग लावून. 40 कवी. बापरे. मग त्यातला एक जण या म्हणण्यापूर्वी घुसलाच. बर. मग त्यांनी माईक घेतला आणि त्यांनी कविता सुरू केली. ते नाही का त्या दिवशी मी तुझ्या बाल्कनीच्या इथून चाललो होतो, तू उभी होती, माझ्याकडे बघून हसती नाही, माझं दिल तुटलं. आईला मी वैभव एक मिनिट बघतो आता रे. मग तो गेला खाली. म्हटलं की ते कविता वगैरे जाऊ दे, पण तुझ्या मनात जे काही चाललंय त्यात तुला यश लाभो एवढी आमच्या दोघांकडून तुला शुभेच्छा देतो. तर अशा प्रकारचे काही असतील तर माझ्याकडे येतात. आता गंमत अशी असते बघ, की तुम्ही कोणीच कधी परिपूर्ण नसता. तुम्ही नेहमीच अर्धे राहत असतो. परफेक्शन ही खूप स्वप्नातली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजे मला असं वाटतं की मी कुठेही गेलो तरी जो मला शिकवतोय त्याच्यावरती मी विश्वास टाकतो. त्याला आपण समर्पण म्हणतो. मी स्विमिंग शिकायला गेलो तिथे, मी जिममध्ये जातो तेव्हा माझ्या ट्रेनरवरती मी विश्वास टाकतो. तर तुम्ही ज्यांच्याकडे काहीतरी बिलीफ घेऊन जाता किंवा श्रद्धा घेऊन जाता किंवा तुम्हाला आवडतं म्हणून जाता, त्यांनी जर का काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. कारण त्याने तुम्ही हार्म तर नक्की होत नाही, झालं तर फायदाच होतो. तर अशा वेळेला इगो मसाज करणं हे फारच घातकी असतं असं मला वाटतं. आणि मग होतं असं की खरं बोलावं तर त्यांना राग येतो, खोटं बोलावं आपल्याला पटत नाही. प्रस्तावना द्या, शुभेच्छा द्या, त्याच्यावरची भूमिका मी अनेकदा सांगतो की मी नाही करत. मी आता सांगतो मी नाही देत प्रस्तावना. त्याचं कारण ती कविता नसते तशी. उद्या जर का ती प्रस्तावना माझी वाचून कोणी आतल्या कविता वाचायला लागलं, बरं प्रस्तावनेत मी करू का चिरफाड त्याची? तुमच्याच पुस्तकात तुम्हीच विकत घेणार काय दुखणं? नाही. म्हणजे चांगलं लिहिणं अपेक्षित आहे. मग मी चांगलं लिहिलं आणि आतल्या कविता वाचल्या लोकांनी, तर ते कोणाचं एक बुद्धी काढतील, त्याची का माझी? राईट. आता मी एका कविलामध्ये सजेस्ट केलं, कवयित्री होत्या, तिने पाठवलं मला कविता, तर मी वाचली, मीटरमध्ये होती, एका ठिकाणी गणलं होतं. तर मी तिला म्हटलं की बाकी सगळं मीटरमध्ये आहे, एवढ्या याच्यामध्ये काही दुरुस्ती करता आली तर बघा, ज्याला आपण परिष्करण म्हणतो. तर मला त्या बाईने असा रिप्लाय दिला की एकदा लिहून झाल्यावर मी सुद्धा माझ्या अभिव्यक्तीत बदल करू शकत नाही. म्हटलं ओके फाईन. तर शिकायची तयारी असली तर सांगायला मजा वाटते बेसिकली, पण तेवढा रस समोरच्याला पाहिजे. तुम्ही कविता करण्याचे मोटिव्ह अनेक असतात, फक्त कविता करायची म्हणून कविता करणारे किती असतात. त्यांना पुस्तकं हवी असतात, पण आयुष्यावर बोलू काही बघितल्यानंतर ते थोडेसे भारावलेले असतात की अरे कवीचंही कौतुक होते त्यामध्ये. मग ते माझ्याकडे येतात, मी इंजिनिअरिंगला आहे दादा तुझ्यासारखाच, मलाही सोडायचं आहे आता,
म्हटलं का सोडायचंय, मी केलं पूर्ण, तू का सोडतोय? नाही मला तर कवितेतच वाहून घ्यायचं. म्हटलं घे ना, कवितेला वाहून घ्यायचं म्हणजे काय झाडाखाली जाऊन बुद्धासारखे बसणार आहात का तुम्ही? असे जगता जगताच कविता करता ना, जगण्यातूनच कविता येते ना, मग जगा ना, त्यातनंच येणार कविता. काहीतरी सोडून काहीतरी स्पेशल धरणं. कवी असं काय असतं म्हणजे? हम्म. तो झोपला तरी कवी असतो, उठला तरी कवी असतो, खातानाही कवी असतो, पितानाही कवी असतो, कवी असतोच ना तो. बरोबर. वेगळं काय व्हायचं असतं त्याच्यात? मग हे सगळं सोडून उगाच काहीतरी प्रतिभा आणि प्रतिभा करत हिंडायचंय का? छान जगात जगण्यात येतात कविता ना. शेवटी ते विहिरीतले झरे आहेत ना जगणं म्हणजे. नुसतंच पंप लावून किती उपसाल, नाही का? अजून एक तिथे काय वाटतं माहितीये का, म्हणजे आयुष्यावर बोलू काही ऐकल्यावर, ह्या इतक्या सोप्या कविता आहेत, म्हणजे हा. आपणही करू शकतो. ही जी एक फिलिंग आहे ना, माझ्यासाठी मला असं वाटतं ही खूप हार्मफुल फिलिंग आहे. एखाद्या हा. जर का एस्पायरिंग कवी असेल नाही तर. नाही, आपल्याकडे ना पटकन शिक्के मारतात. हम्म. आलं लक्षात की तुम्ही आयुष्यावर बोलू काही हा एक रंगमंची आविष्कार आहे. त्याला रंगमंचाच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादेतच मला काही कविता गाळायला लागतात. हम्म. दुसरं असं असतं की खरोखरच काही कविता या वाचून दाखवायच्या नसतात, हम्म. त्या स्वतःच वाचायच्या असतात. त्या कवितेवर राहायचं असतं, रमायचं असतं, तुम्ही बोलत राहायचं असतं त्या कवितेशी. त्या स्टेजवरून नसतातच वाचायच्या. हम्म. पण मी ज्या स्टेजवरनं वाचतो तेवढ्याच फक्त माझ्या कविता आहेत असं ठरतं असं त्यांचं. हम्म. पुस्तक वाचता का तुम्ही? अगदी परवाच मी UK ला गेलो तेव्हाचा किस्सा घडला होता. अशा सोप्या कविता लिहिण्याचा पिंड तुमचा कधी घडला असं मला विचारलं. मी त्यांना म्हणलं तुम्ही माझं कुठलं पुस्तक वाचलं? ते म्हणले नाही. म्हणलं तुम्ही आधी वाचा, आपण बोलू. सिंपल ना. जे रंगमंचावरनं सादर करता येत नाहीये, जे ध्वनिमुद्रित करता येत नाही, कविता ही खूप अफाट आहे. अनेक फॉर्म्स आहेत, अनेक प्रकारे तुम्ही कवितेकडे जाता. त्याचं प्रतिबिंब पुस्तकांमध्ये पडतं ना. मग तुम्ही पुस्तकं वाचा. एखादा लेखक वाचतो म्हणजे काय, लेखकाची पुस्तकं वाचायची, मग तुम्ही त्याच्याबद्दल मत ठरवा काय आहेत बेसिकली. अजून एक असं मला नेहमी प्रश्न पडतो की एखादी आवृत्ती झाली किंवा एखादी कविता झाली, त्या झालेल्या दिवशी, म्हणजे तू मगाशी उत्तर दिलंस ॲक्च्युली या प्रश्नाचं, पण मला असं विचारायचं की इंटेन्सिटी कमी होत जाते का आपलीच कविता आपल्याला आवडण्याची? म्हणजे आज मला ती जेवढी आवडते तेवढीच मला ती 10व्या दिवशी आवडेल, असं काही असतं का? हो किंवा हे निश्चित होतं. परिणाम होतं ना. परिमाण असं आहे का काही? आहे. हे बघ टॉप 10 बदलत राहतात सारखे. फार कमी वेळा आताशा असे मला काय होते की जी मला पुन्हा ती चालीतच सुचली. बरोबर. बरं त्यावेळेला माझं वय ही म्हणून पुण्याकाळचं लागतं. पाणी वगैरे म्हणण्यासारखं नव्हतं. पण ते होतं. म्हणजे तुला किस्सा सांगू का? आता पुन्हा मी जे म्हणलं ना की माणूस आत किती एकटा आहे, हम्म. बाहेर काही चालू असलं तरी. म्हणजे प्रसंग बघ, इथे विजय टॉकीज म्हणून आहे. तर मी, माझी बायको आणि बहीण असे तिघजण पिक्चरला जाणार होतो. तर मी कुठलं बाहेरनं कुठेतरी तिथे डायरेक्ट पोहोचलो बरं. आणि तिकडे काढून पायरीवरती बसलो. पण त्या दोघी येणार होत्या. संध्याकाळची वेळ आहे, 5:45 वगैरे समथिंग. भरपूर गर्दी आहे, सगळं आहे. बरं मी काही दुःखी नाही, पिक्चरला चाललोय चांगला. तर त्या चाल भिरभिरायला लागली, शब्द आले. मग त्या पिक्चरवर माझ्या डोक्यात ते चालू होतं. पण याचा अर्थ मी पिक्चर बघत नव्हतो का? मी बघत होतो. मी एन्जॉय करत होतो. हे न कळण्या म्हणजे आम्हाला पण कळण्यापलीकडचं बॅक ऑफ आहे. द माइंड चालू राहतं ना स्पूल. ते स्पूल सतत चालू राहतं. त्यावर कधीतरी काहीतरी उमटतं. कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दात येते, आताशा असे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, कधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा, असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी
चांदण्याचा. तर ती प्रोसेस आहे. असे हालते आता हळूहळू काही जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा. वाव. हं. तर हे कुठून आलं, का आलं आणि ते त्याच वेळेला का आलं. मग आता काय झालं, ओव्हर द पिरियड मलाच त्या कवितेचा अर्थ कळायला लागला. मग त्यावेळेला लिहिणारं कोण होतं? बापरे. सलील एकदा मला छान बोलला होता की आता ती दिवसेंदिवस लक्षात येत चालली कविता. तुलाही अनुभव असेल की एखादं नाटक बघताना, एखादं गाणं ऐकताना, पुस्तकातली एखादी ओळ वाचताना एवढं काही ते नसतं इमोशनल, पण तुझ्या डोळ्यात पाणी येतं. हो. ते कुण्या काळाचं पाणी असतं. ते त्यावेळेचं नसतं, ते मागचं असतं कधी. बापरे. हताशा असे मला काय होते, कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते. बरा बोलता बोलता स्तब्ध मध्येच एकदम तुम्ही होता ना. कितीतरी वेळा असं होतं की म्हणजे सॉरी, असं होतं की तुम्ही बोलताय आणि टीव्ही बघताना समजा म्यूट दाबलं मी, तर चित्र हलतायत, सगळं होतंय, पण आवाज नाहीये. बरा बोलता बोलता स्तब्ध होतो, कशी शांतता शून्य शब्दात येते. वा. तर ते होत जातं ना. तो तुम्ही आतून म्हणजे दिवसेंदिवस मला हे अं, आतून येणाऱ्या धडका जास्त जाणवतात की शांत राहावं किंवा या प्रकारचं. तर तसा तो प्रवास आहे. सॉरी, आपण काय बोलत होतो? तर हां, तर ते इंटेन्सिटी आपण म्हणत होतो. इंटेन्सिटी आपण म्हणत होतो. तर ही दीर्घकाळ माझ्या लिस्टमध्ये राहिलेली कविता, माझं गाणं, माझी चाल म्हणून सुद्धा ती माझ्या नेहमीच्या चालींपेक्षा वेगळ्या धाटणीची आहे. दरवेळेला काहीतरी वेगळं इंटरप्रेट होतं का? हां. दरवेळेला काहीतरी. मग त्या कवितेची ती ताकद आहे की ती तिला खूप पर्याय देते. म्हणजे माझी आहे म्हणून मी सांगत नाही, ॲज अ कविता म्हणून ज्या काही मला आवडतात कविता, माझ्याच अशा नाही, त्या सगळ्यांकडे तुला लक्षात येईल की त्यांच्याकडे खूप पर्याय देण्याची ताकद असते. वाव. चांगल्या कवितेचं लक्षण आहे ते फक्त कवीला काय म्हणायचं तो अनुवाद नसतो त्याचा. म्हणजे जसं नसतेस घरी तू जेव्हा मध्ये कोणाला तरी आई सापडली, तसंच आहे ते की मगाशी म्हणलं तसं की शेवटच्या कर्जामध्ये सुद्धा आहे ते, कशी अवस्था कोणाला कळावी, कोणाला पुसावे कोणी उत्तर आले, किती खोल जातो तरी तोल जातो, असा तोल जाता कोणी सावरावे. राईट. तर तू बघ ना, प्रत्येकाने आपल्या जगण्यालाही लावून बघावं, त्याला त्याचं सापडेल काहीतरी त्याच्यामध्ये, हाताला लागेल. सो ही शक्यता जी देते ती कविता लोकांना आवडते. आता ही कविता बघ, तसं बघायला गेलं तर कुण्या काळाचं पाणी हे काय तरुणांच्या डोळ्यात यायची काही फारशी शक्यता नाही. एज वाईज Right, of course. एक ठसावड, पण तरी सुद्धा त्यांना खूप आवडते. आवडते. हताशा असे म्हणजे ती काय फक्त प्रौढांना आमच्यासारखी आवडते असं नाही आहे. ती तरुणांनाही आवडते. आणि मुळात मला एज विषयी पहिल्यापासूनच माझं म्हणणं आहे की आपण फार तुला काय कळतं वगैरे असं नाहीच आहे. आयुष्यावर बोलू काही असं आम्ही नाव जेव्हा ठेवलं तेव्हा लोक अरे हे काय बोलणार आयुष्यावर, पडदा उघडला की चेहरा पडायचा, दोन असे पोरगेलेशे दिसणारे, आता काय होतंय असं व्हायचं. माय बिलीफ इज पूर्व 4 वर्षाचं का असे ना, पण 4 वर्ष आयुष्य बघितले ना त्यांनी, त्याच्यावर बोलू शकतो ना तू. इट कुड बी इंटरेस्टिंग. आणि म्हणून तुला आमची पिढी जास्त फिलिंग वाटते, इंटरेस्टिंग वाटते मे बी. तू आमच्या पिढीचं साधारण मोजमाप तुझ्या मुलीकडे बघून करतोस का? म्हणजे ती कशी वागते हे किती ऑब्झर्व करतोस तू? फॉर्च्युनेटली ती फार माझ्यावर नाही गेली. नाही, ती शी इज अ व्हेरी स्वीट गर्ल. आणि म्हणजे आता पुन्हा असं कुठलेही वडील म्हणणारच असं होऊ शकतं, पण इट्स नॉट ओनली माय ओपिनियन. ती बाहेर जरी गेली तरी एक साधी गोष्ट असते बघ की तुमच्या घरामध्ये काय शिकवलं जातं. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो मुलगा किंवा मुलगी वेटरशी कसे वागतात,
साधं साधं ऑब्झर्व करायचं. ते अजूनही कोणाला पटकन अरे तुरे करत नाही. बरं हे तिला बसून रुमा असं असं करायचं असं नाही आहे. शिकवलं नाही. काय आहे, शिकवून फार कमी गोष्टी आहेत. तुम्हाला एक बेसिक उपजत काहीतरी लागतं. दुसऱ्याविषयी आदर, दुसऱ्याविषयी प्रेम. शी इज व्हेरी पॉझिटिव्ह. ॲट द सेम टाईम शी इज क्लेवर, ब्रिलियंट. शी नोज तिला काय हवं आहे. मला अजूनही कळत नाही मला काय हवं आहे. सो आपण जसं मगाशी बोललो की नो नॉनसेन्स पिढी आहे ना मला आवडते. सॉर्टेड आहे. आणि तरुणाईचा वेडेपणा तो हवाच ना, नाही तर मग काय तरुणाई आहे. बरोबर. वेडेपणाच नाही केलं तर काय तारून देणार. त्याच्यामध्येच तर जिलब्यांची ताटं संपवतात. त्याच्यामध्येच तर पुरात पोहून जातात. म्हणजे अगदी साधा किस्सा आहे का. आम्ही ढाकबैरीला ट्रेकला गेलो होतो. काही वर्षांपूर्वीची घटना आहे. तो जरा कठीण ट्रेक आहे. म्हणजे असं उभाच्या उभं कातं आहे. मध्ये 2 पॅच आहेत असे. तर एका पॅचवरनं दुसऱ्या पॅचवर जायला असा बांबूच आहे फक्त. त्या बांबूवरनं तुम्ही दुसऱ्या पॅचला यायचं, मग वरती जाऊन त्या गुहेमध्ये जायचं. असं तो ट्रेकला गेलो ज्यावेळेला त्याला भर पाऊस होता आणि त्या सगळ्या खड्यांमध्ये शेवाळं होतं. इट वॉज व्हेरी रिस्की. आणि आमच्याकडे रोपलाईन पण नव्हती त्यावेळेला की रोपनी गेल्यावर. सो आम्ही फ्री क्लाइम्बिंग केलं होतं त्या पॅचवरती. राईट. सो मला अजूनही आठवतं आहे. आणि पहिल्यांदाच जात होतो, असं नाही की माहितीचं होतं. शेवाळं होतं लिटरली खडकावरती. आणि तो जो अख्खा पॅच होता त्याच्याखाली एक छोटीशी एवढी वाट आणि खाली डायरेक्ट दरी होती. सो वन्स यू फॉल फ्रॉम देअर की तू अच्छा बाय बाय असं होतं. पण ते वेडेपणा जो असतो ना, तो बेदरकार धाडस होतं. विच वॉज नॉनसेन्स ॲब्सोल्युटली. त्याचं कुठलंही समर्थन नाही आहे. पण त्यावेळेला आम्ही ते गेलो होतो. म्हणजे अनेकदा कसं पुढे जावं, म्हणजे तो छोटासा पॅच चढायला आम्हाला काहीतरी तास लागला होता. कारण पुढे कसं जावं तेच कळत नव्हतं. फक्त खडकाला आणि तिथे शेवाळं होतं. सो असं पाणी जात आहे सगळं बसा बसा असं. आणि त्यानंतर काही वर्षांनी आम्ही यायला गेलो आणि तो पॅच बघितला तेव्हा आय वॉज वंडरिंग की तो मीच होतो का. राईट. वेडेपणा जो आहे ना किंवा चल काय नाही होत, हे त्या वयामध्ये जास्त असतं. त्याचे तोटे आहेत पण फायदे पण आहेत. सो इथे तू वाईब करतोस तिच्याशी. अगदी. मग मी रुमाचं निरीक्षण करतो ना. आणि मला असं वाटतं रुमाच्या निमित्ताने शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो आपण ना, त्या निमित्ताने की तुम्ही कशा प्रकारे विचार करता आहात. मला एक गोष्ट अशी जाणवली की माझी आवडती गाणी माझ्या वडिलांची आणि माझ्या आजोबांची याच्यामध्ये खूप डिफरन्स नाही आहे. ओके. पण माझ्यात आणि रुमाच्या लायकिंगमध्ये बऱ्यापैकी जास्त अंतर आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे टेक्निकल रिव्होल्युशन आलं सगळं, त्यामुळे झालं असं की ते अंतर वाढलं एकदम. आणि ते कदाचित आता तुझ्या पुढच्या पिढीला आणि तुला कदाचित एवढं अंतर जाणवणार नाही. पण मला पर्टिक्युलरली असं वाटतं की ज्या लोकांकडे लँडलाईन नव्हते लहानपणी, अशा लोकांची जी पिढी आहे त्यांच्यात आणि त्यांच्या पुढच्या याच्यामध्ये खूप अंतर पडतं. कारण घरी फोन असणं ही जेव्हा अपूर्वाई होती, त्याच्यानंतर पेजर आले, मग फोन आला. अरे बापरे, फोन कुठेही बोलू शकतो असं म्हणता म्हणता फोनमध्ये नेट आलं. आणि अचानक मला सगळं जग उपलब्ध झालं. मला गाणी ऐकताना पूर्वी कुठे पर्याय होते फार. रेडिओवर काय ऐकायचं ते किंवा इथे ज्या काही कलेक्शन्स असेल ते. पण आज मी कुठलंही ऐकू शकतो. मी इथिओपियन गाणं ऐकू शकतो, मी अरेबिक सॉन्ग ऐकू शकतो. ॲक्सेस केवढा ॲक्सेस, मोठा ॲक्सेस मिळाला. सो सडनली तुमच्याकडे पर्याय इतके निघाले की तुम्हाला एकाच प्रकारच्या संगीतावरती राहण्याची गरज उरली नाही. आणि आमच्या पिढीच्या बाबतीमध्ये काय झालं की तो भाग असंवेदनशील होत गेला. म्युझिक म्हणल्यानंतर हेच, हा एक वाईट पायंडा पडायची शक्यता असते. म्हणजे अनेकदा आपल्याकडे काही वर्षापूर्वी इंग्लिश गायकांची थट्टा व्हायची की नाही, काय किंचाळतात, कसे नाचतात. मायकल जॅक्सनच्यात किती म्हणजे कळतच नाही बाई आहे का बुवा आहे इथपासून सगळं झालं. पण तो काय करतोय, काय म्हणणं आहे त्याचं, काय गातोय, त्यातलं टॅलेंट नक्की काय आहे हे कळण्यासाठी जी मानसिकता लागते ती त्या पिढीकडे नव्हती. ती या पिढीकडे नव्हती ना. ती तयार नाही झाली, ती परिपक्व नाही झाली, ती त्याच ह्याच्यात राहिली. क्लासिकल, फोक, स्पिरिच्युअल आणि भावगीतं
बरोबर. वर्ल्ड म्युझिक कुठे होतं ह्याच्यात? आणि वर्ल्ड म्युझिक म्हटलं तरी फार फार तर इंग्लंड अमेरिकेचं. बरोबर. त्याच्या पलीकडेही त्याच्या नाही. पलीकडे कुठे होतं? बरोबर. तर त्याच्यामुळे आस्वाद क्षमता कमी झाली, जी तुमच्या पिढीकडे उदंड आहे आणि असायला पाहिजे. पण त्याच्यामधले तोटेही मला जाणवायला लागले. जसे की म्हणजे या पिढीकडे मला काय लॅकिंग वाटतं, की ना कुठल्याही गोष्टीसाठी वेडं होणं जे असतं लॉजिकच्या पलीकडे, ते कमी झालं. आता ब्रेकअपचंही सेलिब्रेशन होऊ शकतं किंवा ते अभिमानाने सांगितले जाऊ शकतात. त्याचा सिरियसनेस नाही राहील. प्रेमात पडण्याचा अर्थात हे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे. ऑफकोर्स. पण त्याला अपवाद असणारच आहेत, प्रत्येक पिढीमध्ये असणार आहे. पण तू बघशील तर मी अशी माणसं बघितलेली आहेत की ज्यांचं प्रेम सफल झालं नाही म्हणून त्यांनी लग्न नाही केलं आयुष्यात. असं तर किती जण करतील? ऑनेस्टली नाही होणार. मग हे जे वेडं होणं आहे ना, हे फक्त प्रेमात पडण्याचंच नसतं गं. वेडं होण्याची प्रवृत्ती असते. वेडं होण्याची नाही, ध्यास लागणे. मग तो ध्यास लागला की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्या तळाशीच जायचा प्रयत्न करता. मेरे को सब जानना है. ते पॅशन होतं. मग तिथे हिशोब राहत नाही, लॉजिक राहत नाही. भाई ऐसा ऐसा होगा तो मैं करूँगा, नाही तर मी दुसरं बघीन काहीतरी. मी मरीन त्याच्यात, पण मला हेच करायचं. मी मरीन पण मला हीच व्यक्ती हवी. तेच उचललं आणि इकडे टाकलं आणि मग ते वरवर होत राहण्याचा धोका असतो. मग टिकत नाही. हेच कारण असू शकतं आमच्याकडे पेशन्स खूप कमी आहे. राईट. की सगळ्या असू गोष्टी शकतं. पटकन, सगळ्या गोष्टी आयत्या. होते कसं, आणि असे अनेक आयडॉल्स आता बनत आहेत की टॅलेंट वाईज बघायला गेलं तर नाही आहे काही, पण ते विकले जातात. त्यांना विकता येतं. आणि मी मग असे म्हणलं ना की अशा प्रकारचं दिसायला लागल्यानंतर अरे मग यात काय, मी पण करू शकतो. मी कुमारजींकडे बघितलं आणि लताबाईंकडे बघितलं तर नाही म्हणू शकत ना हे काय, मी पण करू शकतो. कारण माझे आयडॉल ते आहेत. सेलिब्रिटी मी मगाशी त्या मुद्द्यात म्हणलं, मी अगं असं नाहीच, मला तोरा मिरूच नाही शकत. मी याच गावामध्ये, याच पुण्यामध्ये भीमसेन जोशी राहत होते, पु ल पण इथेच राहत होते. तिथे मी कुठे मानवरती करून फिरू ताठ्यामध्ये? तर तेच आहे, माझे आयडॉल ते असतील तर मला लक्षात येईल की सोपं नाही, मला कष्ट करायचे. पण मुळात तू तो स्केलच खाली आणलीस. कारण वेटिंग पिरियड पण नाही, कारण कष्ट करायचे तर तेवढा वेळ द्यायला लागतो. असं नाही होत की त्यांनी केलेले वर्ष मी एका वर्षात, ते कष्ट मी एका वर्षात करीन, तसं नाही होणार ना. शेवटी अनुभव बोलतो, रियाज बोलतो, अभ्यास बोलतो, आणि त्याला वेळ द्यायलाच लागतो. समाज बांधणीसाठी कविता कशी पूरक? हे बघ, माझा स्वतःचा कवी असूनही विश्वास नाही की कुठलं तरी एक गीत ऐकून लोक पेटून उठलेत आणि क्रांती घडवली, असं होत नाही. कुठलीही गोष्ट ही सगळ्या बाजूनी करायची असते. कविता कॅन वन ऑफ बी देम. कसं आहे ग की एखादा फोटो बघितल्यानंतर आपल्याला आठवण येते एखाद्या व्यक्तीची, एखाद्या प्रसंगाची. तसं एखादं गाणं, एखादी कविता अशी असते की ज्यामुळे आपल्या मनातली ती भावना जागृत व्हायला मदत होते. पण तुझ्या मनातच ते नाही, मी तुझ्यासमोर बसून ते गाऊन दाखवलं आणि तू एकदम देशभक्त झालीस, असं होत नाही. ते सगळ्या बाजूनी घडणारी प्रक्रिया असते. तर म्हणून मी असं कवितेने बदल घडवू, एका सिनेमाने बदल घडवू, एका नाटकाने बदल घडवू, या मताचा मी नाही आहे. ते सगळ्या बाजूनी घडावं लागतं, तेव्हाच तो बदल होऊ शकतो. तुम्ही युट्यूबवर का नाही आहात? मी होतो की मध्ये, पण आणि मग तुम्ही इनॅक्टिव्ह का झालायत? मी इनॅक्टिव्ह अशी झालो की मी आळशी आहे. नाही कारण कमेंट्स मध्ये पण लोक विचारतायत हो, आता, विचारतायत, आणि मी लवकरच करणार आहे. आणि आय होप की मैथिली तिथे पण मला मदत करेल असा मला विश्वास आहे. कारण कविता करण्यापलीकडे मला त्यातलं काही येत नाही. मी चांगल्या प्रकारे कविता वाचू शकेन. कविता चांगली आहे की नाही ते तुम्ही ठरवायचं. पण त्याचा फैलाव, त्याचा प्रचार, त्याचा प्रसार, त्याच्यासाठी लागणारं तांत्रिक संसाधनं
हे सगळं करण्याचा मला मनस्वी कंटाळा आहे. काही काळ करू शकतो ते, पण खूप काळ नाही करू शकतो आणि ते माझ्यात नाहीच आहे. तर मी ते ओढून ताणून तो ते पिसारा आता मी नाही अजून करू एक शकत. या पिढीची काय म्हणतात त्याला, खासियत. एक खासियत की कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टीमध्ये शोधणं. मग तुम्हाला काय येतंय आणि किती येतंय पेक्षा तुम्ही किती दाखवताय आणि किती वेळ दाखवताय. हो, तो काहीतरी लॉग बिग असतो ना, की असं या क्रमाने यायला पाहिजे, इतक्या पिरियडनी तरी यायला पाहिजे आणि एक्झॅक्टली. असं तसं. ठीक आहे, नाही, पण ते अर्थात म्हणजे काही या पिढीचं नाहीये, ते वर्षानुवर्ष चालत आले, चालत जसं की आलेलं आहे. आयुष्यावर बोलू काय. हो, बरोबर आहे. अजून एक पण गोष्ट आयुष्याला बोलू काही गंमत सांगू तुला. प्लीज. पहिला प्रयोग केला ना तेव्हा काही डोक्यात नव्हतं. म्हणजे सलील आणि मी त्याच्या अगोदर ती काही वर्षच भेटलो होतो. बरोबर. दोघंही पुण्यात होतो लहानपणापासून, पण हम्म. तरी सुद्धा असं काही भेट झाली नव्हती. असं कुठल्यातरी फंक्शनमध्ये भेटलो आणि त्यांनी माझ्या कॅसेट ऐकल्या होत्या, मी त्याच्या कॅसेट ऐकल्या होत्या. त्याच्या कॅसेटचं प्रूफ रिडिंग पण मी केलं होतं जेव्हा मी ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीत होतो त्यावेळेला. Oh, okay. स्वप्नात पहिला राणीचा बाग त्याचं कॅसेट कवर माझ्याकडे चेकिंगला आलं होतं. अच्छा. तेव्हा आमची भेट नव्हती झाली. बर. आणि मग नंतर भेटलो. मग भेटल्यानंतर काय लगेच चल आता कशी झाली भेट म्हणजे कुठलं त्या तरी cassette चॅनल, मधनं? मराठी चॅनल होतं, त्याची ओपनिंगची पार्टी होती. बर. तर तिथे आम्ही भेटलो होतो. आणि मी जस्ट कॉम्प्लिमेंटेड की छान आहे, मला हे आवडलं, मला दॅट्स फाईन. मग नंतर फोनवरती बोलायचो. बर. असंच आणि काही प्रोजेक्ट काही नाही, अजेंडा काही नाही. आणि मग ते ट्युनिंग होत गेलं. त्याच्या आणि माझ्या स्वभावात फरक आहे. तर त्याला बेसिकली ना काय म्हणतात तसं की एक सारखं वर्कहोलिक येतो. त्याला सतत काही ना काहीतरी करत राहणं, त्याच्यामध्ये मजा आहे, तो रमतो तिथे. आणि मी म्हणलं तसं की मला वेळ मिळाला की मी आता पुढचा प्रोजेक्ट काय करायचा याच्याऐवजी हिंडायला बाहेर पडतो. अच्छा. नथिंग गुड ऑर बॅड अबाउट नाही. कशाच्याच बाबतीमध्ये, Of course. प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. पण मला असं वाटतं की तुमच्या स्वभावापेक्षा सुद्धा ना तुमची लायकिंग आणि तुम्ही काय शेअर करता त्यांनी माणसं जास्त जवळ येतात. सो अनेक आवडीनिवडी किंवा एखादी गोष्ट करण्याची हातोटी किंवा पद्धत किंवा ते करण्यासाठी जे काही करायला लागेल ते आमचं खूप सिमिलर आहे. म्हणजे ट्युनिंग यातनं होत जातं. ओळखी खूप होतात, मैत्री होत नाही. मैत्री काही जणांशीच होते. बरं, ते सुद्धा आपल्याच फील्डमध्ये लागतात असंही नाही, तुलाही अनुभव असेल. ऑफ कोर्स. काही संबंध नाही असं एखाद्या माणसाची छान मैत्री होऊ इनफॅक्ट शकते. अशाच माणसाची होते हो, जास्त होऊ चांगली. तर त्यामुळे आम्ही भेटलो आणि मग जनरल कुठल्या तरी 1-2 कार्यक्रमामध्ये तोही होता आणि मीही होतो आणि इतरही होते. आमच्या दोघांचा नव्हताच. मग ओळख होतं कसं प्रेझेंट केलं जातं आहे. मग आयुष्यावर बोलू काही मध्ये जो अनौपचारिकपणा आहे तिथे निवेदक नाही ना कोणी, आम्हीच बोलतो ना. तर ते साधारण लक्षात येत गेलं. मग तेव्हाची सलीलची गाण्याची पद्धत ही शब्द पोचवण्याची, अजूनही तो शब्दांसाठी गातो, गायकी दाखवायला नाही गातो तो. आणि मी तर त्याच काय म्हणतात शैलीचा आहे. शैलीचा. मी गाणं कधी शिकलो नाही, मी आपलं काव्यगायक आहे मी, असं मी म्हणतो. तुमचा तो हाही म्हणजे गाता गाता बोलता आणि बोलता बोलता गाता, हे जे आहे ना त्या शोचं सगळ्यात मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे या शो मधली, की कधी गाणं सुरू होऊन संपतंय आणि कधी बोलणं सुरू होतंय हेही लक्षात न येणं. आपण तुला गंमत सांगू का, आम्हाला कॉम्प्लिमेंट आता म्हणजे याचं वाईट वाटतं, तुम्ही किती छान मराठी बोलता असं म्हणतो. आता ही कॉम्प्लिमेंट, आम्ही नॉर्मल मराठी बोलतो. पण तेच लोकांना म्हणजे आता मग कालांतराने तर शुद्ध मराठी बोलत तर संस्कृत बोलतात का काय असं वाटायला लागेल. खरंच खरी गोष्ट आहे. अगं मला काय कॉम्प्लिमेंट आली माहिती का, अगदी 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मला तुमचा कार्यक्रम आवडली असं होतं, ती टायपो आहे, सोडून दे, टायपो आहे असं मी त्याला एक फायदा दिला त्याचा. तुम्ही तुमच्या शब्दांचा आवाज छान पसरवलात, याचा अर्थ सांग मला. मी अजून विचार करतो. तुम्ही तुमच्या शब्दांचा आवाज छान पसरवलात. खूप जणांना विचारतोय मी, याचा अर्थ प्लीज मला सांगा. म्हणजेच तुम्ही गात म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली होती का, माईक चांगला, साऊंड सिस्टीम चांगली होती का, कशावर कॉम्प्लिमेंटिंग.
म्हटलं ना की तुम्ही बोलत असताना त्याला वाटलं की गाताय हा, किंवा अच्छा. मग तुम्ही तुम्ही गात असताना त्याला वाटलं की बोलता बोलता हे चांगलं पसरवताय. ते असं आहे. आई गं. तर आम्ही भेटलो आणि मग लक्षात आलं की धाटणी दोघांची सारखी आहे आणि मग हम्म. करून बघू कार्यक्रम असं म्हणून तो पहिला कार्यक्रम केला. हम्म. इतकं आयुष्यावर बोलू काही हे नाव कोणाला सुचलं आणि कसं अगं सुचलं गझलच काय? होती ना त्याच्यात आयुष्यावर बोलू काही आणि तो अमरेलाच होता. नाही पण म्हणजे गझल झालीच पण हेच हेच नाव नाव घेऊया. असावं. हा, ते नाव हे निवडल्यासाठी माझ्या डोक्यात बोलू काही होतं. बोलू काही. हा. संस्कृतमध्ये आपलं सलील मला म्हटला की आयुष्यावर बोलू काही असं करू. ठीक आहे, काय फरक नाही पडत. आयुष्यावर बोलू काही. इनफॅक्ट इट हेल्प, कारण आयुष्यावर बोलू काय म्हटलं की कशावरही बोलू शकता तुम्ही. सो अमरेला छान झाली ना, की तिच्या हम्म. खाली अंडर तुम्ही बरोबर. छान हे करू शकता त्याच्यामध्ये. आणि मग ते चालू झालं. पहिला प्रयोग तर इतका गोड होता की आमच्या घरचीच तिकीट विकायला बसले होते बाहेर टेबलावर. ते मजा आली ती एकदम. ते आणि एक कौतुक असतं तशा हां, हां. तो फुल गेला झोनवर. कार्यक्रम. एस एम पण जोशीचा. आम्ही दोघे इतके पक्के पुणेरी आहोत की लगेच चला आता दुसरा करू वगैरे नाही. करू. निवांत. निवांत करू. मग केला दुसरा, तोही हाऊसफुल झाला. मग कॉन्ट्रॅक्टर यायला लागले. म्हणजे तुम्हाला तर क्राईमच वाटेल तुमच्या जनरेशनला किंवा ह्याच्या पुढच्या जनरेशनला. आमचं कोणीही काय म्हणतात आमच्यातर्फे बोलणारा कोणी नव्हता कार्यक्रम ठरवायला. आम्ही कार्यक्रमाचं पॅम्पलेट केलं नाही. आम्ही कार्यक्रमाची माहिती कधी FBवर टाकली नाही. काही नाही. शून्य. मला वाटतं हेच यश आहे या कार्यक्रमाचं. बरोबर आहे, पण असं करू नये कोणी असं मला वाटतं. म्हणजे तुझी कार्यक्रम पत्रिका चांगली होती, ठीक म्हणजे आहे. कदाचित तुम्ही चंद्रावर पोहोचू शकला असता जर हे सगळं केलं असतं तर. चंद्रावर कारण माहीत नाही. बाकी ऑलरेडी जगात तर पोहोचलेच हां, मग आहे. जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे गेलो आम्ही आत्तापर्यंत. एक्झॅक्टली, म्हणूनच म्हटलं चंद्रावर गेला हां. असता. एक जागा तरी सोडली आहे का कार्यक्रमाने? 32 शिराळ्याला पण कार्यक्रम केला आहे आम्ही. 32 शिराळा नावाचं गाव आहे माहिती आहे तुला? नाही. हां. आणि त्याला कायम सलीला, अरे तो 36 शिराळ्याला कधी आहे? 36 शिराळ्याला. पण अरे 4 का वाढवतोयस तू? 32 शिराळ्याला. आई गं. दाद कशी मिळते? म्हणजे असे काही हे तर किस्से म्हणजे भारावून जाणं, रडणं हे साधे साधे नाहीये ते, पण तरी सुद्धा या सगळ्या रिॲक्शन्स आपण खूप एक्सपेक्ट केलेल्या असू शकतात. अशी काही वेगळीच दाद मिळाली का कधी, की जी अनएक्सपेक्टेडली समोर आली आणि कळतच नाही ह्याच्यावर कसं रिॲक्ट करावं? एका आजोबांनी मध्यंतरामध्ये मला आले होते आणि ते छान लिहिलेस रे बाळा गाणं. हे 10 रुपये घे खाऊला. 10 रुपये दिले होते मला त्यांनी. कधीची गोष्ट आहे ही? मी असेन 33-34 वर्षाचा असेन मी. एवढाही लहान नव्हतो दिसत मी. पण ते म्हणले मी सांगतो तुला का ते. ठेव आत्ता तू. म्हणलं ठेव. त्यांनी नसतेच घरी तू जेव्हा ऐकलं. ते म्हणले माझी बायको गेली 2-3 वर्षापूर्वी आणि मी तेव्हापासून रडलोच नव्हतो. सो मी ऐकलं आणि त्या दिवशी गच्चीवर जाऊन खूप रडलो. सो व्हॉट ही मेंट वॉज की मला कळलं मी काय मिस करतोय. मला ते इतकं जाणवतंय पण सांगता येत नव्हतं. तू मगाशी जे म्हणलीस ना की आपल्यातलंच कोणीतरी बोलतंय किंवा आपलंच कोणीतरी बोलतंय. त्या आयुष्यावर बोलू काहीमध्ये ज्या कविता किंवा गाणी सादर होतात, तर अनेकदा असं होतं की लोकांना तेच म्हणायचं असतं आणि ते त्यांना म्हणता येत नाही. पण कधीकधी एकदम असा सुन्न करणारा प्रसंग पण येतो की एक ऑर्गनायझर होते. तर ते आम्हाला घ्यायला आले होते. त्याच्या कारमधनं जाताना त्यांनी गाणं लावलं होतं, नसतेसे घरी तुझी. तर ते आम्हाला सवय झाली, कारण ते बऱ्यापैकी कॉन्ट्रॅक्टर काही चांगले अपवाद सोडले तर चंट असतात बऱ्यापैकी. मग ते ज्या कलाकाराचा कार्यक्रम असेल ती कॅसेट त्याचं गाणं बिणं लावतात. मुद्दाम. आमच्या कारमध्ये कायम हेच असं सांगतात. तर तसलं काही नसतं. पण तर आम्हाला वाटलं तसंच आहे, म्हणजे तोच टाईप आहे. मग म्हटलं अहो आता तेच गायचं जाऊन हे करा बंद. तो म्हणाला नाही ऐकलं नाही. एवढं गाणं मला तुमच्याबरोबर ऐकायचं. बरं. आणि मग त्यांनी सांगितलं की मला हे अशासाठी ऐकायचं होतं की गेल्या वर्षी मी आणि माझ्या बायकोनी घरातनं पळून जाऊन लग्न केलं. दोघांचाही विरोध होता. दोघांनाही घरं बंद झाली आणि आम्ही लग्न केल्यानंतर 6 महिन्यात ती कॅन्सरने गेली. सो माझ्याच अंगावर आलं गाणं ते एकदम.
नसतेच घरी तू जेव्हा. आता तो ऐकत असेल तर काय वाटत असेल त्याला. माझं ठीक आहे, माझी बायको गेली होती 2 दिवसासाठी. बापरे. तर असे किस्से आहेत. एकदा तर मला आठवतं एक टाइम्स ऑफ इंडिया बहुतेक त्याची एक पत्रकार आली होती फोटो काढण्यासाठी कार्यक्रम चालू असताना, आणि वी वर सिंगिंग. शी वॉज डुईंग हर जॉब. ती फोटो काढत होती आणि दमलेल्या बाबाची कहाणी सुरू. सो वी कुड ॲक्च्युली सी, आम्ही बघू शकत होतो ती फोटो काढते आणि ॲट द सेम टाईम धार लागली होती. सो अशा पण गमती असतात. ह्याच्यावर एक माझी आठवण आहे. थांब, तू Personal. गंभीर झालीस, मला तुला हसायचं. तुझी आठवण सांग. हां. मी जेव्हा म्हणजे टी व्हीवरती आयुष्यावर बोलू काही लागलं होतं आणि पहिल्यांदा आम्ही अख्खी फॅमिली घरात बसून तो कार्यक्रम बघत होतो आणि दमलेल्या बाबाची कहाणी हे गाणं लागलं आणि मी होते एक साधारण 10-15 वर्षाची असेल, त्यामुळे मला समजत नव्हतं का, तर समजत होतं गाणं, पण मला त्याचा काय म्हणतात त्याला, मी त्याच्याशी कनेक्ट होऊ शकले नाही, कारण बाबा मला बऱ्यापैकी वेळ देऊ शकत होता त्या काळात, त्या दरम्यान. पण माझी आई खूप रडायला लागली, म्हणजे आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी यायला लागलं आणि मी म्हटलं, आई तू का रडतीयस, तुझे बाबा तुला असं सोडून जायचे का? तर ती म्हणाली, अगं नाही, मला तो प्रसंग आठवला जेव्हा तू अगदी लहान होतीस आणि बाबा नाईट शिफ्टला जायचा आणि मग कायम अशी तुमच्या वेळा चुकायच्या, म्हणजे तू जागी तेव्हा तो झोपलेला असं, त्यामुळे त्याचा सहवास तुला कधी लाभलाच नाही. आणि तू एका पॉइंटला असं म्हणायला लागलीस की कुठेही जायचं असलं तर बाबा नको, बाबा नको, नाही नाही बाबा नको, आपल्याला आपणच जाऊ. आणि त्या वयात मला ते इतकं म्हणजे असं लागलं, म्हणजे मला असं सहन नाही झालं की मी बाबाच्या बाबतीत असं म्हणत होते, पण ती गोष्ट झाली होती. म्हणजे तो सहवास असणं किती महत्वाचं असतं हे त्यावेळेला मला तेव्हा. मग आम्ही पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये आम्ही कार्यक्रम डेलिबरेटली कमी केले, पण आम्ही गेलो यातनं. आयुष्यावर बोलू कायचे महिन्याला 20-20, 25-25 कार्यक्रम केले. म्हणजे सोनिया तर म्हणायची की तुम्ही बाहेर रूम घ्या एक, ते आम्ही बॅगा आणून ठेवत जाऊ, तुम्ही आलात किती बॅग उचला नवीन दुसऱ्या जवळ. सो ही फेज मी बघितली की मी येतो तेव्हा रूमच झोपली. मग आम्ही डेलिबरेटली केलं. अगं असे खूप होतील, काहीतरी म्हणजे आपण माणसाला आयुष्य आहे ना दुसरं. नाही, मला असं वाटतं की ते कनेक्ट एवढं होतंय कारण तुम्ही त्यातनं जात होतात आणि तुम्ही ते जाता जाता तुम्ही ती काव्य रचली आहेत, त्यामुळे ती लोकांना तेवढीच. बरोबर आहे. म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी या दोनच गोष्टी नसतात ना आयुष्यात, त्याच्या पलीकडे खूप काही असतं. मग तेव्हा डेलिबरेटली कमी केलं की नाही एवढे शो घ्यायचे आता. तुझ्या म्हणजे तुला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरून आम्ही परत येत होतो, ते आजी आजोबा भेटले, मी भारतात परत आलो आणि ते चालले होते कुठेतरी. ते आजोबा आले आमच्याकडे, माझ्या या तिकडे ते पैसे तुम्ही द्यायचेत. म्हणजे काय झालं का, म्हणे माझी पोरगी असते कुठेतरी अमेरिकेला कुठेतरी, महिन्याभरापूर्वी मी तिच्याकडनं जाऊन आलो होतो. तुम्ही ते गाणं ऐकलं ते म्हणे बाबा काही झालं तरी लगेच परत या इकडे, मला पुन्हा जायला लागते, द्या माझे पैसे भरून देतो. गमती खूप असतात. आता परवा कवितेचा कोपरा युट्यूबवरती, इतकी नाजूक इतकी अल्लद नावाची कविता आहे. इतकी नाजूक इतकी अल्लद, फुलपाखराहून अलवार, चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगद स्वार, अशी ती नाजूकपणाविषयीची कविता आहे. प्लीज प्लीज हे पूर्ण होते आणि मग तो किस्सा सांग. इतकी नाजूक इतकी अल्लद, फुलपाखराहून अलवार, चालू बघता नकळत होते वाऱ्यावरती अलगद स्वार, इतकी नाजूक की निजल्या देही गवाक्षातुनी चंद्र किरण ते पडता चार, निजल्या देही गवाक्षातुनी चंद्र किरण ते पडता चार, लख गोरटी रापून झाली रात्रीत एका सावळनार, इतकी नाजूक. इतकी नाजूक जरा तिचे मी जोर देऊनी लिहिता नाव, इतकी नाजूक जरा तिचे मी जोर देऊनी लिहिता नाव, दाविता आली दुसऱ्या दिवशी अंगांगावर हळवे घाव, इतकी नाजूक. इतकी नाजूक इतकी सुंदर, दर्पण देखील खुळावतो, ती गेल्यावरही तो क्षणभर प्रतिबिंबाला धरू बघतो, इतकी सुंदर. आणि इतकी नाजूक की जेव्हा ती पावसात जाऊ बघते भीती वाटते, कारण जळात साखर क्षणात विरघळते, इतकी नाजूक.
इतकी नाजूक की आता तर स्मरणाचेही भय वाटे. नको हृदया फुलाचा असल्या माझ्या जगण्यातील काटे. इतकी नाजूक. तर ते असं खूप अशी अतिशयोक्ती ना. खूप सुंदर, खूपच सुंदर. ते खाली कॉमेंट येतात ना. तर एक कॉमेंट अशी आली होती, मला नाही ही कविता आवडली, इतकं नाजूक नसतंच कोणी. मी सूर्याला म्हणलं ही कॉम्प्लिमेंट नाही काय, फ्रस्ट्रेशन आहे म्हटलं. आता आपण पुन्हा एक जेनेरिक प्रश्न घेऊ आणि समारोप घेऊ. कारण हे एंडलेस आहे. मला नाही वाटत की मी कधी असा मनापासून एंड करू शकते या गप्पांचा. पण कुठेतरी थांबायला लागतं. सो विचार. प्रश्न असा आहे की एखादी अशी गोष्ट सांग जी आता मागे वळून बघताना वाटतं की आधी माहीत असायला हवी होती. मला असं वाटत नाही. ओके. ओके. आधी काही माहिती असायला हवं होतं असं मला कालही कधी वाटलं नाही आणि आजही कधी वाटत नाही. माझी आवड नेहमी सीडी ऐकण्यापेक्षा विविध भारतीवरती जी गाणी लागतात ती ऐकायला आवडतात, कारण त्याच्यात सरप्राईज एलिमेंट असतं. मला माहीत नसतं आता कुठलं लागेल. मग 2 फालतू लागल्यानंतर एक चांगलं जेव्हा लागतं ते जास्त आनंद तेव्हा खूप होतो. आनंद होतो. मी एकाला मध्ये म्हटलं की अरे बघ, अंग न दुखणे ही एक उपलब्धी झाली. ते ठीकच आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे, तुमचं अंग दुखत नाही. पण तुमचं अंग दुखतंय आणि कोणीतरी चेपणं, त्याची मजा पुन्हा वेगळीच. तसं मला कायम सरप्राईज आवडतं. मी जसं म्हटलं तसं की प्लॅनिंगनी काही केलं नाही. सो छान आहे. म्हणजे आज मस्त इथे आहे. आता उद्या मला माहिती नाही कुठे असेल मी. कार्यक्रम नसेल तर माझं मलाच माहिती नसतं की मी उद्या कुठे जाईन ते. मला सणक आली की मी निघतो आणि जातो कुठेतरी हिंडायला. फॉर्च्युनेटली आता बायकोही ऑब्जेक्शन घेत नाही. इतक्या वर्षानंतर नाहीच घेत आहे. आता म्हणजे काहीच लॉकडाऊन नंतर तर नाहीच. नको राहूच घरात. नाही. मला एकाने किस्सा सांगितला होता मध्यंतरी की लॉकडाऊन नंतर जेव्हा ओपन झाली ऑफिसेस तेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन होते की तुम्ही ऑफिसला येऊनही करू शकता किंवा पाहिजे ते घरी बसूनही करू शकता. तर त्याच्या बायकोने आग्रहाने त्याला ऑफिसचाच ऑप्शन घ्यायला लावला. सारखा घरात राहू नको. दबलेल्या बाबाची कहाणी सुद्धा लॉकडाऊन नंतर बंदच केलं होतं मला. कोविडमध्ये बरीच रिअलायझेशन झाले लोकांना अनेक बाबतीत, अनेक लेवलवर. पण बाबा इतके घरी असायचे ना त्या काळामध्ये कोविडच्या. हाफ पॅन्ट आणि सूट घालून वरती टाय लावून. नाही होते रिलेट आता हे गाणं वास असं झालं असेल जा आता, रोमानीला. नको कुठलं दमलं. आणि दुसरं असं झालं की असं खूप जवळ राहिल्यानंतर मुलांना असं वाटायला लागलं याला आपण मिस करत होतो. ऐक. तर आय त्या होप अशा रिॲक्शन्स आल्या नाहीये तुला. मनाचेच खेळ ते. जोक्स अपार्ट, पण मी म्हटलं तसं की नाही वाटत सरप्राईज मध्ये गंमत आहे. वाव. खूप काय आता मी बोलू, काय भारी वाटलं, मस्त वाटलं, मजा आली, काय हे सगळ्यात. मला हे खूप फनी वाटतं असं अशा प्रकारे गप्पा मारल्या तर रुपालीमध्ये बसल्यानंतर निघताना मित्रांनी एकमेकांना छान मजा आली असं कोण म्हणतं? असं नाही म्हणत. नाही म्हणत, तेव्हा नाहीच म्हणायचं असं. मग आपण एक काम करूया आता, या अख्ख्या सेगमेंटचा शेवट आपण तुला आवडेल अशा कवितेने किंवा आत्ता तुला असं वाटतं की ही कविता म्हणावी अशा कवितेने करूया. ओके, मग नवीनच ऐकतो ना. प्लीज. आहे प्रेम कविता. ओके, पण ही वयाच्या खूप पुढच्या टप्प्यावरची प्रेम कविता आहे. बर. ऑलराईट. सो मी वाचतो तुझ्या, म्हणजे खूप प्रस्तावना पण बरी नाही कविता. कवितेचं शीर्षक आहे गगन जाईच्या झाडाखाली. ओके, आपण ज्याला बुचाचं फूल म्हणतो ना त्याला गगनजाई म्हणतात. ओके, आणि ते गगनजाईचं झाड जे असतं ते खूप उंच असतं. म्हणजे 4-5 मजली इमारती एवढं ते उंच जातं झाड. त्याचा असा सडा पडतो पूर्ण खाली, त्याला एक मंद छान वास असतो फुलाला. आणि एवढं हायटेड असल्यामुळे ऑब्व्हियसली रूटिंग पण त्याचं खूप खालवर झालेलं असतं पूर्ण. तर गगनजाईच्या झाडाखाली. गगनजाईचे फूल टपोरे, गगनजाईचे फूल टपोरे, उंचावित मी तुझी आपुलती.
गगन जाईचे फूल टपोरे उंचावित मी तुझी या पुढती भान वयाचे अन वेळेचे विसरून एका गुडघ्यावरती बसून तुझला पुसले जेव्हा. हं? ते गगन जाईचे फूल टपोरे उंचावित मी तुझी या पुढती भान वयाचे अन वेळेचे विसरून एका गुडघ्यावरती बसून तुझला पुसले जेव्हा. ऐक जरा हे माझ्या जीवा, आता न देता येईल यौवन, विरले अर्धे आपले जीवन. आता न देता येईल यौवन, विरले अर्धे आपले जीवन. आता असणे जरा घाईचे, आता असणे जरा घाईचे, म्हणून फूल हे गगन जाईचे तुझ्या पुढती धरतो आहे आणि तुला हे पुसतो आहे. घेशील काय तुझ्या हाती, घेशील काय तुझ्या हाती, हात तुझा देशील का हाती. घेशील काय तुझ्या हाती, हात तुझा देशील का हाती. गुलाब नाही देत टपोरा, आता न सोसे त्याचा तोरा. गुलाब नाही देत टपोरा, आता न सोसे त्याचा तोरा. गगन जाई ही मंद सुगंधित, सौम्य गंध ना उगाच रंगीत. गगन जाई ही मंद सुगंधित, सौम्य गंध ना उगाच रंगीत. हे आपल्या नात्याला साजे, चाहूल ये पाऊल ना वाजे. हे आपल्या नात्याला साजे, चाहूल ये पाऊल ना वाजे. मजला ठावे वेळ नव्हेही, तसा न नीरव झाला परिसर. एकांत वगैरे नाही आहे काही. मजला ठावे वेळ नव्हेही, तसा न नीरव झाला परिसर. मंदिर काठी सरोवराशी अजून चालती काही मुसाफिर. अजून नाही पडला ठाऊक रात्रीचा या पडदा पुरता. अजून नाही पडला पुरता, अजून नाही पडला ठाऊक रात्रीचा या पडदा पुरता. येता जाता बघतो कोणी येता जाताना ओझरता. येता जाता बघतो कोणी येता जाताना ओझरता. की ठाऊक आहे, ठाऊक आहे जरी उसळू नये किती किती या हृदयामध्ये. ठाऊक आहे जरी उसळू नये किती किती या हृदयामध्ये. वय न असे की वय विसरावे एकांताच्या कोण्यामध्ये. आता हे नाही वय राहील की वय न असे की वय विसरावे एकांताच्या कोण्यामध्ये. परी बैसलो जेव्हा येऊन गगन जाईच्या या झाडाशी. मूळ जयाचे खोल धरेतून अन माथा भिडला गगनाशी. मूळ जयाचे खोल धरेतून अन माथा भिडला गगनाशी. तेव्हा झाले बंद सैलसर, तेव्हा झाले बंद सैलसर जुमानायचे जगास कुठवर. तेव्हा झाले बंद सैलसर जुमानायचे जगास कुठवर. या झाडागत दोघे आपण इमान माती साक्षी अंबर. या झाडागत दोघे आपण इमान माती साक्षी अंबर. एका गुडघ्यावरती बैसून म्हणून करतो प्रश्न पोरका. एका गुडघ्यावरती बैसून म्हणून करतो प्रश्न पोरका. बघतो आहे तव नेत्रीही लुकलुकणाऱ्या लक्ष तारका. बघतो आहे तव नेत्रीही लुकलुकणाऱ्या लक्ष तारका. शेवटच्या वेळेत की जळातून प्रतिबिंबित मंदिर. मुहूर्त धरला संध्या रात्री. त्या सीमेचा मुहूर्त आहे, संध्याकाळही नाही आहे रात्रही नाही आहे. की जळातून प्रतिबिंबित मंदिर. मुहूर्त धरला संध्या रात्री. तुला नकाराची ना इच्छा, मजला होकाराची खात्री. गगनजाईच्या झाडाखाली. खूप सुंदर. थँक्यू. नमस्कार, मी संदीप खरे. आरपार चॅनलच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये आज मी मैथिलीशी खूप गप्पा मारल्या, गप्पा रंगल्या आमच्या. आणि खरंच मुलाखत नाही, गप्पाच रंगल्या. तर या निमित्ताने काही काही बोललं गेलं आहे, तर तुम्ही जरूर ऐका. तुम्हाला आवडलं तर कळवा नक्की. आणि याच सेगमेंटमध्ये, बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये माझे अनेक कलाकार मित्र, वेगवेगळ्या क्षेत्रामधले मित्र, त्यांच्याशी मैथिली अशाच गप्पा मारणार आहे. तेव्हा त्याही तुम्हाला ऐकायच्या असतील तर आरपार चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.